रसिको नमस्कार. प्रहारच्या या मुलाखत सत्रात मी आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. खरं तर भेट औचित्य आहे, अनपेक्षित आहे आणि अनाकलनीय आहे. बरेच दिवस आपण मुलाखत सत्राच्या माध्यमातून अनेकांना भेटत होतो, पण त्यानंतर आपण काही मान्यवरांना भेटतो. आजचा दिवस सुद्धा खूप महत्त्वाचा आहे. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मैसी गुरवे नमः. जो गुरु विद्यार्थ्यांना घडवतो, शिष्यांच्या मागे ज्याचा अत्यंत महत्त्वाचं काम असतं, अशा गुरुला वंदन करण्याचा आजच्या भारतीय संस्कृतीतला सगळ्यात महत्त्वाचा दिवस जो गुरुपौर्णिमा अर्थात व्यासपौर्णिमा म्हणून सुद्धा साजरा केला जातो. ज्या व्यासाने सगळ्या वेदांना स्पर्श केला, सगळं तत्वज्ञान ज्याने खऱ्या अर्थाने बघितलं, त्या व्यासांचा हा दिवस आणि अशा व्यास मुनींना मी या ठिकाणी नमस्कार करतो. 14 विद्या 64 सकलांचा अधिष्ठाता गणेश, त्याचबरोबर विद्यादायिनी माता सरस्वती आदी सर्व देवतांना नमस्कार करून मी गुरुच्या चरणी या ठिकाणी नतमस्तक होतोय. आणि आज आपण या गुरु पौर्णिमे दिवशी एका आगळ्या वेगळ्या गुरूंना भेटणार आहोत की ज्या गुरुचं वलय खूप मोठं आहे. खरं तर महेश म्हटला की आपल्याला शंकर आठवतो आणि महेश हे ज्यांचं नाव आहे आणि ज्यांची सफर ही आंदुर्ल्यामध्ये, म्हणजे ज्या गावाला नामदेव महाराजांचा पदस्पर्श झाला, गिरीशनाथ महाराजांचा आशीर्वाद ज्या गावावर आहे, त्या आंदुर्ल्या गावचे सुपुत्र आणि सिंधुदुर्गामध्ये सगळ्यात पहिल्यांदा ज्यांनी पकवाज मध्ये अलंकार पदवी प्राप्त केली असे डॉक्टर दादा परब यांचे परम शिष्य महेश सावंत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं गुरुपौर्णिमेच्या दिवशी या गुरुला वंदन करतो आणि आपल्या सगळ्यांच्या विनंतीला मान देऊन ते आज आलेले आहेत. बुवा, आपलं प्रहारच्या स्टुडिओमध्ये मनपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार बुवा, खरं तर आज गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमेला एका गुरुला भेटण्याचा अलौकिक योग प्रहारने मला दिलेला आहे. त्यामुळे मी तुमच्या गुरुत्वाबद्दल तुम्हाला नमस्कार करतो. आणि अशा गुरुपौर्णिमेबद्दल मी प्रहारच्या मुलाखती सत्रामध्ये आला, तुम्हाला काय वाटतंय सगळ्यात पहिलं? अगदी खरंच आजचा हा शुभ दिवस प्रत्येक शिष्याला हवासा वर्षातून एकदा येणारा हर्षभराचा दिवस. गुरुपौर्णिमा शुभ दिन आला, शिष्यगणांना हर्ष हा झाला. ज्यांनी घडविले ज्यांनी शिकविले, अज्ञानातून ज्ञानी बनविले, असे सर्व महान गुरु, या सर्व गुरूंच्या चरणी प्रथम मी नतमस्तक होतोय. त्याचप्रमाणे माझे सर्वस्व असंच मी म्हणेन आणि माझं सर्व काही म्हणजे माझे गुरु आदरणीय पकवाज महर्षी डॉक्टर श्री दादा परब, अगदी कृतज्ञतेने मी त्यांच्या चरणाशी बिलगतो, नतमस्तक होतो गुरूंच्या चरणी. त्याचप्रमाणे भजन सम्राट बुवा श्री भालचंद्र केळुसकर गुरुजी यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. तसेच आदरणीय डॉक्टर श्री सचिन कचोटे सर यांच्याही चरणी मी नतमस्तक होतो. तसंच समस्त सर्व गुरुतुल्य व्यक्तिमत्व, समस्त सारे गुरुजन सर्वांच्या चरणी एकदा मी पुनश्च नतमस्तक होतोय आणि सर्वांचे आशीर्वाद मागतो या दिवशी. बुवा धन्यवाद. खरं तर कबीर म्हणतात की गुरु गोविंद दोऊ खडे काके लागू पाय, बलिहारी गुरु आपणे गोविंद गुरु बताय. म्हणजे गुरु आणि गोविंद म्हणजे देव, जर दोघे समोर असले तर तुम्ही कोणाला प्रथम नमस्कार करणार? आणि त्याचं उत्तर देताना ते सांगतायत की सगळ्यात पहिला नमस्कार हा गुरुला केला पाहिजे, कारण गुरुमुळे देवापर्यंत आपल्याला पोहोचता येतं. त्यामुळे आपण गुरु स्मरण करून या कार्यक्रमाची संगीतमय सुरुवात करावी. अगदीच, नक्कीच. आता बघा, या कार्यक्रमाची संगीतमय सुरुवात करताना सर्व गुरूंना अर्पण करतोय श्री गुरुदेव दत्तपरण पखवाज रूपी. आणि माझ्या सोबतीला आहेत तबला आणि ढोलकी सुद्धा. एक उठाण घेऊन आपण श्री गुरु दत्तपरण सादर करूया.
दाकिट धान धा भक्त वत्सला दत्ता दिगंबरा अवधूता गुरुदेवा दत्ता कथ श्री गुरुदेव दत्ता प्रणाम श्री गुरु दत्ता कृदत्ता त्रिगदिगिन धा प्रणाम श्री गुरु दत्ता कृदत्ता त्रिगदिगिन धा प्रणाम श्री गुरु दत्ता कृदत्ता त्रिगदिगिन धा त्रिगदिगिन तक्रांग बुवा नमस्कार. आणि खरंच खूप अप्रतिम असं सादरीकरण बघायला मिळालं. बुवांच्या सोबतीला असलेल्या साथीदारांची सुद्धा या ठिकाणी ओळख करून देणं तेवढंच गरजेचं आहे. कारण संगीत म्हटलं की साथ ही खूप महत्वाची असते, तिला कमी लेखून चालत नाही. हार्मोनियमवर आहेत अमितजी उमळकर, श्री विलास उमळकर आणि संगीत अलंकार अजित गोसावी यांचे शिष्य. त्यानंतर या ठिकाणी ढोलकी वादन करतायत डॉक्टर दादा परब आणि पखवाज वादनामध्ये आणि ढोलकी वादनामध्ये विशेष या ठिकाणी ज्यांनी शिष्य केलेत महेश सावंत यांचे शिष्य आहेत दत्तप्रसाद खडपकर. त्यानंतर माझ्या बाजूला आहेत प्रमोदजी मुडिये सर आणि डॉक्टर दादा परब आणि महेश सावंत यांचे शिष्य. त्याचबरोबर अमित बारटक्के यांच्याबरोबर ज्यांच्याकडून जे धडे घेत आहेत ते अतुल उमळकर. त्याचबरोबर प्रमोद मुंडिये, डॉक्टर दादा परब आणि महेश सावंत यांचे शिष्य सूरज पालव. त्याचबरोबर नाना नागझरकर यांचे सुद्धा शिष्य नाना आसोलकर यांचे शिष्य आहेत अतुल गवस. आणि मित्र हो, आपल्याला जे मागचं बॅक साईडचं जे तुम्हाला खूप छान सजावट दिसते ती सजावट या ठिकाणी केलेली आहे संकेत महापणकर. हे सुद्धा या ठिकाणी खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे. आणि त्या सगळ्यांचं मी प्रहारच्या या मुलाखत सत्रात मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण प्रहारमध्ये असल्याचा भास होतोय, पण आपण प्रहारमध्ये नाही आहोत, तर आपण बांदा या गावामध्ये या शहरामध्ये आहोत. आणि विशेष करून वापोली ह्या गावामध्ये आपण या ठिकाणी हा कार्यक्रम घेतो आहोत. म्हणजे कलावंतांसाठी प्रहार कुठे कुठे जाऊ शकतं हे तुम्हाला यावरून लक्षात येईल. पुनश्च एकदा आपल्या मायबाप रसिकांचं या ठिकाणी पुनश्च स्वागत केल्यानंतर अर्थात मला बुवांकडे बघितल्यानंतर एक प्रश्न सातत्याने विचारायचा वाटतो. बुवा, मला वाटतं की स्वामी विवेकानंदांचा किस्सा मला बऱ्याच वेळा आठवतो की स्वामी विवेकानंद ज्याला नरेंद्र म्हणायचे ते प्रत्येकाला विचारायचे कुणी देव पाहिलाय काय देव, आणि ते देवाच्या शोधार्थ गेले. आणि रामकृष्ण परमहंस नावाचे गुरु त्यांना भेटले आणि त्यांनी तो प्रश्न केला की तुम्ही देव पाहिलात का. त्यावेळी रामकृष्ण परमहंस म्हणाले हो मी देव पाहिलाय. आणि त्याने या स्वामी विवेकानंदांची देवाशी अनुसंधान साधून दिलं. अगदी तसंच तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा घडलेलं आहे. पाठ येथे डबलबारी होती आणि त्या डबलबारीमध्ये तुम्ही एक सर्वसामान्य रसिक म्हणून गेलेला होता. डॉक्टर दादा परब त्या ठिकाणी वादक होते आणि त्यांच्या वादनावर प्रभावित होऊन तुम्ही दादा परब यांच्यापर्यंत गेलात आणि तुमचा शिष्य गुरु शिष्याचा प्रवास सुरू झाला. हा प्रवास नेमका कसा होता ते मला जाणून घ्यायला आवडेल. अगदी सर, खरंच अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. म्हणजे माझ्या आयुष्यामधील टर्निंग पॉइंट असेल जर तर ती डबलबारी असेल, खऱ्या अर्थाने सांगतो. आणि लहानपणापासूनच आवड ही होती संगीत, आणि त्यामध्ये मला मृदंगाची आवड खूपच होती. आर्थिक परिस्थिती नव्हती कारण आमचं कुटुंब हे शेतकरी कुटुंब. खरं सांगायचं तर आजोबा शेतकरी, बाबा काका सर्व आम्ही शेतकरी कुटुंब. आणि सगळं आर्थिक परिस्थिती काहीच नाही जर विचार केला, कारण नोकरी धंदा म्हणजे काहीच नाही, कोण जॉबला नाही, कुठे काय नाही, फक्त शेतीवर सर्व उदरनिर्वाह आमचा करायचो आम्ही. आणि याच्यामधून मला कलेची आवड. आजोबा माझे वारकरी, पंढरपूरची वारी करायची, आणि बाबा आमच्या वारकरी भजनामध्ये झांज वाजवायचे आणि ते मला घेऊन जायचे भजनाला. आणि ती आवड मला आणि प्रेरणा भरपूर होती आजोबांकडून सुद्धा. आणि यामध्ये शिकण्याची इच्छा होती सर्व, पण परिस्थितीमुळे काही गोष्टी घडल्या नव्हत्या. एकदा घरी असंच बाग खुर्चे वाजवत मी मांड्या वाजवत बसलेलो, कारण कलाकाराची लक्षणं अशी असतात सर्वांची, बऱ्याच कलाकारांची. आणि यावेळी आमच्या घरी नेमके माझे कैलासवासी बाबी कलिंगण आजोबा
आपणाला सर्वांना सुपरिचित व्यक्तिमत्व, नटसम्राट, दशावतार क्षेत्रातील, की ते आलेले आमच्या घरी आणि त्यांचे बंधू कैलासवासी पांडुरंग कलिंगड, आता कैलास. तर त्यावेळी ती माणसं आमच्या घरी आलेली, दोन्ही आजोबा, आणि मला त्यांनी बरोबर मांड्या वाजवताना, बाग खुर्च्या वाजवताना बघितलं आणि आजोबांना माझ्या म्हणाले की दादा, कारण माझे आजोबा दादा सावंत म्हणून परिचय, दादा नातवाला शिकव काहीतरी, तू कलाकार आहे त्याच्यामध्ये दडलेला, तू त्याला शिकव काहीतरी, पखवाज, तबला, असं तो वाजवतोय बघ, मांड्या वाजवतोय, बाग वाजवतोय, आम्ही बघतोय मागासपासून. तर यावेळी आजोबा म्हणाले शिकायचं तर आहेत, तसं करतोय, त्याच्या हात दिसत आहेत, पण ते आपली काही परिस्थिती नाही, काय नाही, आणि आपल्याकडे वाद्यसुद्धा नाही त्याला द्यायला तोपर्यंत. तर म्हणाले ती काळजी करू नको, मी उद्या तबला पाठवून देतो. आणि त्यांचे मोठे सुपुत्र भावी कलिंगांचे, कलेश्वर कंपनीचे आज मालक आहेत भाई कलिंगण म्हणून, त्यांच्याकडे आजोबांनी तबला पाठवून दिला आणि बोलला हा महेशला दे, आणि त्याला हात माडी नको, बाक नको, त्याला आता तबला वाजवायला सांग. आणि त्यानंतर तबला दिला, मग डगा नव्हता तबल्याबरोबर. मग आमच्या घरामध्ये तांब्याची कळशी होती, ती बाबांनी काय केलं त्यावेळी ते तांबेटे म्हणायचो, आमच्या घरी यायचे असे ते भांडीवाले, मग त्यांच्याकडे ती कळशी दिली तांब्याची आणि बोलले आम्हाला असा डगा करून द्या याचा. तर त्याप्रमाणे त्यांनी डगा करून आणला आणि मग डगा तबला घरामध्ये आला. मला तो डगा तबला असा उभा ठेवून नाही वाजवायचा, म्हणजे त्यामध्ये आवड तशी कमी होती. मग मी काय केलं, तर दोरीने मधून बांधला आणि त्याचा मृदंग केला आणि तसे बोल वाजवा. आता बोल काय वाजवायचे, काय हाताला मिळेल तसं, कारण यामध्ये शिकण्याचं काही त्यावेळी नव्हतंच साधन. आणि टेप रेकॉर्ड आमच्या शेजारच्या घरामध्ये टेप रेकॉर्ड मुंबईहून आलेले त्यांचा होता, पण त्यांच्याकडे ते हिंदी कॅसेट वगैरे लावायचे. मी काय केलं, मग कुठेतरी बाजारात कधी गेलो, काय केलं तर एक भजनाची कॅसेट आणायच्या, किंवा बाबा माझे भजनाची कॅसेट घेऊन यायचे. मग ते कॅसेट घेऊन मी त्या शेजारच्या घरामध्ये, आमचे आप्पा सावंत म्हणून, त्यांच्या घरामध्ये जाऊन ते कॅसेट लावून ते ऐकायचो. आणि त्याच्यामध्ये काय आपल्याला तसं येतं तसं साधारण वाजवायचं. आणि आमच्या गावामध्ये त्यावेळी तबला वादक म्हणजे दशावतारला साथ करणारे शंभा मांजरेकर, आदरणीय श्री गुरुवरी शंभा मांजरेकर, यांची तबल्याची थाप वेगळी, म्हणजे ते पण शिकलेले नव्हते, पण त्यांची नजाकत किंवा उपजतपणे आलेली त्यांना जे वादनशैली होती ती खूप मनाला माझ्यासुद्धा, म्हणजे त्यांनी वाजवल्यानंतर हां त्या लगी वगैरे खूप आवडायच्या अशा. आणि पण ते शिकवत नव्हते, कारण ते स्वतः शिकले नाही, पण ते त्यांचं ऐकून मी खूप प्रभावित झालो. त्याच्यानंतर हा प्रवास करत असताना मला म्हटलं शिकायचं आहे, तर मी म्हटलं शिकू कोणाकडे. बाबांनी काय केलं, गोवेरीचे मधू गावडे म्हणून आहेत आदरणीय, त्यांची भेट घेतली. त्यांना सांगितलं कोणीतरी हे शिकवतात घरी येऊन. मग मधू गावडे बोलले, बाबा त्यापर्यंत पोचले. मग गावडे सर बोलले की मी येईन तिथे शिकवायला, पण मला विद्यार्थी जर एक 10 असतील तर मी ठिकाणी गावामध्ये तुमच्या येऊन शिक्षण घेईन, पण मात्र 10 विद्यार्थी तरी पाहिजेत. आणि त्याप्रमाणेच ठरलं आमच्या गावातले. मग बाबांनी आमचे ते जमा केले आणि ते यायला लागले. क्लास चालू झाला, 1 महिनाभर झाला. पण कसं आवडीवाले शेवटी याच्यामध्ये ज्याला आवड आहे तो टिकणार आहे. बरेच सगळे आमच्याकडे पण आज विद्यार्थी शिकायला येतात, पण सगळे काय असं टिकताना म्हणजे काय, जो खरोखरच आवड आहे कलाकार जो आहे तो राहणार आहे. बाकीचं कसं साधारण बाबा कुठे जमतं न जमतं करून ते सोडतात की अशा गोष्टी. मग त्यांनी महिन्याभरातच सगळ्यांनी क्लास सोडला, सांगायचं म्हणजे, कळलं का. आणि राहिलं मी एकटोच हे करून तिथे, एकटं राहिलो. त्याबरोबर ते बोलले एकट्याला मला यायला इथे तुम्हाला शिकवायला जमणार, शक्य नाही. झालं, माझी निराशा झाली त्यावेळी. आता करायचं काय. त्याने तर मला केरवा शिकवलेला महिन्यामध्ये, म्हणजे 10 धिना 3 तक्का धिन 10 धिना, ते असे बोल त्यांची ते केरव्याचे होते त्यावेळी तबल्याचे. आणि तर मला त्यांनी शिकवलं. नंतर त्यांचा येणं जाणं थांबलं, क्लास बंद झाला. आणि खरंच परत मला खूप हे झालं. आणि काही दिवसानंतर आमच्या पाट माऊली मंदिर, आता बोला तुम्ही, आपण पाटमध्ये माऊली मंदिर आहे, आणि या माऊली मंदिरामध्ये डबलबारी सामना हा नवरात्रोत्सवामध्ये कायम दरवर्षी व्हायचा. आणि त्यावेळी दीपक नानचे बुवा माणगावचे आणि चंदू खोत बुवा मालवण आंबेरीचे यांच्यामध्ये हा सामना होता. माझे गावचे, माझ्या वाडीतले सहकारी, मला मार्गदर्शक संतोष सावंत
मी त्यांना भाऊजी म्हणतो, आमच्या शेजारीच घर आहे भवानी मंदिरकडे. तर त्यांची सायकलवरनं ते मला कुठेतरी भजनाला घेऊन जायचे. त्यामुळे महेश इकडे भजन आहे, इकडे बारी आहे. आम्ही पिंगोळी नेरूर वगैरे त्यांच्या सायकल मी कॅरियरवर बसून डबल सीट मला भजनाला घेऊन जायचे. आणि ते म्हणाले आज बारी आहे, चल आपण ऐकायला जाऊ. तर म्हटलं ठीक आहे चल. मी गेलो, आम्ही बारीला गेलो. तर तेव्हा ते ह्याचे बोर्ड होते, म्हणजे शाळेतला आपला फळा असतो ना ब्लॅक बोर्ड तो, आणि त्याच्यावर नाव लिहिलेलं होतं चंदू खोतबुवा हे, आणि त्याच्या खाली पखवाजवादक, ढोलकीवादक, मृदंगमणी असं लिहायचं ते. त्याच्यामध्ये एक आदरणीय गुरुतुल्य आमचे गजानन देसाई सर यांचं नाव, आणि दुसऱ्या बाजूला श्री दादा परब मृदंगमणी असं नाव त्यावेळी होतं. आणि ते नाव वाचलं. पहिली सुरुवातीची बारीला देसाई सर वाजवायला होते. देसाईंचं नाव ऐकून माहीत होतं, आणि पहिलं त्यांना पण मी तिथे अनुभवलं. त्यांचं पण मला खूप मनाला आवडलं वाद्य. आणि त्याच्यानंतर दुसरा सामना नानचे बुवांचा, त्यांच्यामध्ये माझे गुरुजी वाजवायला होते. आणि त्यांचं वादन ऐकता ऐकता मी एवढा म्हणजे सांगतो प्रभावित झालो की अक्षरशः म्हणजे त्या माऊली मंदिरला अशी टेरेस आहे, एक वरती अशी जागा आहे, तिथे वरती आम्ही बसलेलो. आणि दादांनी जेव्हा ढोलकी वाजवली आणि त्या ढोलकीला मी अक्षरशः वरती तुफान नाचत होतो. आज एक किस्सा सांगतो, म्हणजे मी तुफान नाच म्हणजे देहभान विसरून नाचत होतो त्यावेळी तिथे. कारण मला एवढं झालं. आणि मी त्याच वेळी तिथे माऊली मंदिरमध्ये माऊलीला साक्षी ठेवून शपथ घेतली की मी म्हटलं आता इथे तिथे कुठे नाही, मी जर आयुष्यामध्ये माझ्या गुरु करेन तर एकमेव व्यक्ती याच दादांना करेन. म्हणजे थोडक्यात तुमचा विठ्ठल तुम्हाला तिथे भेटला. अगदी अगदी खरंच सांगतो. म्हणजे मी पहिलंच बोललो की माझं सर्वस्व म्हणजे एक विद्यार्थी म्हणून नाही तर पुत्रवत प्रेम देणारे मला, आणि त्यांचे आशीर्वाद म्हणूनच आजपर्यंतचा हा पल्ला गाठत आलेलो आहे. आणि हे सर्व त्यांचे आशीर्वाद आहेत, खरंच सांगतो. बुवा आपण खूप विस्तृतपणे गुरु शिष्यांचं असलेलं स्नेहबंध आणि तुम्हाला तुमचा भेटलेला विठ्ठल याचं खूप छान त्याचं ज्याला आपण काय म्हणतो तो प्रसंग आमच्या समोर उभा करत, आणि आम्हाला असं वाटतंय की बाबा आता गुरु शिष्यांची भेट आहे. त्यामुळे आणि एक भेट घडवणारे त्याचे मध्यस्थी आहेत, त्यांचं पण नाव मी घेतोय. माझे मित्र आहेत रामदास मापणकर. म्हणजे कसं झालं, दादांचं प्रभावित झालं, वादन झालं, दादा निघून गेले. विचारायची काही हिंमत नव्हती शिकायला, म्हणजे तेवढी भीती पण होती मनामध्ये, जे आज पण तीच भीती आहे गुरूंबद्दल. तर दादा निघून गेले आणि मी तर मला झोप काय लागलीच नाही. सकाळ कधी होते आणि कोण मला सांगतायत हे दादा कुठे राहतात, कुठे गाव आहे त्यांचा, काय याबद्दल माहिती देतो. विचारलं आजूबाजूला तर ते कोण मला सांगायला, म्हणजे दादांचं गाव वगैरे कोणाला काय माहीत नाही बोलले. देसाईंचा वालावल गाव असं बोलले. तर दादांचं गाव कोण म्हणाले नाही माहीत. मग माझा मित्र रामदास मापणकर, आता ते पिंगुळीला आहेत वास्तव. मग त्या माझ्या मित्राला बोललो, रामदास असे असे दादा वाजवायला होते रात्री बारीला आणि मला खूप आवडलेलं आहे वाद्य त्यांचं, आणि मी तिथे शपथ घेतली आहे माऊलीकडे शिकणार, त्यामुळे एक काम करणं जरा चौकशी करा आणि दादांचा पत्ता वगैरे कुठे काय किंवा क्लास घेतात का कुठे घेतात ते जरा चौकशी घे. तर बोललं ठीक आहे. आणि त्याने बोलता बोलता कसा योग आला बघा. म्हणजे दादांचा आमच्या गुरुजींचा चुलत भाचा आनंद चव्हाण म्हणून, तो पिंगुळीला तिथे कर्मगाळूमध्ये ते रामदासच्या बाजूलाच घर. तो बोलता बोलता त्यांचा विषय झाला. अरे म्हणाले दादा माझे मामा लागतात. तो आनंद बोलला रामदासला. तेव्हा म्हणाले आपण जाऊया का. म्हणाले जाऊया. आता महेश तेव्हा फोन वगैरे काय सुविधा काय नाही. ते बोलले महेशला आता आणायला नको, त्याने सांगितलेलं जायचं होत, मग आपण चल दादांच्या घरापर्यंत जाऊया. मग तो आनंद चव्हाण आणि माझा मित्र रामदास हे भोईच्या केरवड्याला गेले दादांच्या गावी. दादा काही घरी नव्हते, कुठेतरी गुरांचं वैद्यकीय हे डॉक्टर त्यामुळे व्हिजिटला गेले होते. ते येईपर्यंत हे थांबले. बघितलं तर बाहेर घरामध्ये लावलेली दादांना प्रशस्तीपत्र बक्षीस मिळालेली, पखवाजवादक उत्कृष्ट म्हणून असे सर्व ते वाचलं. आणि मित्रा पण कळलं की महेशने बरोबर सांगितलं आहे काहीतरी, म्हणजे अशी व्यक्ती आहेत. आणि मित्र माझा थांबला. दादा आले त्याच्यानंतर मग भेट केली आणि असं असं किस्सा सांगितला की रात्री अशी बारी झाली तुमची परवा, आणि त्यावेळी असं असं म्हणले चांगलं आहे. म्हणाले ठीक आहे त्याला घेऊन ये. मुळद्याला क्लास आहे, कुडाला तेव्हा क्लास गुरुजींचं नाव होता. मग मुळद्याला क्लास आहे आणि त्या ठिकाणी रविवारचा क्लास असतो. तर पालव यांची ती एक मंदिर आहे तिथे. ते बोलले तिथे ये.
मग माझा मित्र लगेच त्याच संध्याकाळी माझ्या घरी आला बसने आणि मला बोलला की असं असं गुरुजींना भेटलो तुझ्या आणि तुला आता त्यांनी सांगितलं यायला रविवारी. मला खरंच आनंद गगनात मावेनासा झाला आणि खरंच गुरुजींची चरणाशी बिलगलो त्याच दिवशी जाऊन रविवारी पहिल्या. आणि तिथेच म्हणजे आत्मसमर्पण केलं मी खरं सांगतो. म्हणजे गुरु आणि म्हणजे माझी मातृपितृ देवता, खरंच सांगू मला भगवंत भेटला माझ्या गुरुमध्ये, माझ्या दादांमध्ये, आणि मी ते क्षण कधी विसरू शकत नाही माझ्या आयुष्यामध्ये. या ठिकाणी बुवा थोडेसे भावनिक झाले आहेत. गुरु शिष्यांचंही स्नेहमय असणारं नातं. आता नुकतीच वारी संपन्न झाली. अनेक भाविक त्या वारीमध्ये पंढरपूरच्या विठ्ठलामध्ये आपली माऊली शोधत होती. प्रत्येकामध्ये माऊली असते. हे विठ्ठल वारकरी संप्रदायाचं सगळ्यात महत्त्वाचं असलेलं दैवत. आणि अशा वारीमध्ये विठ्ठल आपल्याला भेटावा अशी प्रत्येकाची ओढ असते त्या विठ्ठलाप्रती. आणि आपण जो भजन परंपरा आहे ती त्या विठ्ठलाशी निगडीत आहे, त्या वारीशी निगडीत आहे. त्यामुळे जरी वारी जाऊन गेली असली किंवा वारी आता संपली तरी पण आषाढाचा जो काय अजून जोश आहे तो काही संपलेला नाही. त्यामुळे आपण एखादं विठ्ठलाचं गीत किंवा विठ्ठलाचा अभंग एखादा आपण या ठिकाणी सादर करावा. नक्कीच अमित भाऊ.
खरंच बुवा धन्यवाद. तुमच्या सगळ्या साथीदारांचं सुद्धा कौतुक आहे. खूप छान अभंग घेतला. वेढा रे पंढरी, म्हणजे म्हणजे थोडक्यात वेड हे खूप महत्वाचं असतं, जे वेड बुवा आपल्याला लागलेलं होतं, आणि म्हणून तुम्ही तबल्या डग्ग्याचा सुद्धा मृदुंग केलात आणि त्यावर वाजवायला शिकलात. म्हणून मला तुम्हाला अजून एक प्रश्न विचारायला आवडेल की या मृदुंगाची नेमकी उत्पत्ती कशी झाली? मृदंगाच्या उत्पत्तीबद्दल म्हणजे अनेक दंतकथा आहेत प्रसिद्ध. म्हणजे एक अशी नाही, असं म्हणजे ठामपणे एक असं सांगू शकत नाही, पण अनेक यामध्ये काही माझ्या वाचनात ऐकण्यात आलेल्या, अभ्यासात आलेल्या काही एक कथा एक दोन सांगतो तुम्हाला. एक कथा म्हणजे अशी सांगितली जाते की त्रिपुरासुर नामक दैत्य, या दैत्याचा वध जेव्हा भगवान शंकरांनी केला आणि ते या आनंदामध्ये तांडव करू लागले. भगवान शिवजींचं तांडव आपल्याला माहितीच आहे. आणि तांडव करत असताना त्यावेळी ब्रह्मदेव त्या ठिकाणी होते. आणि ब्रह्मदेवांना एक वाटलं की या भगवान शिवजींच्या तांडवाला जर काय वाद्य वाजवता आलं असतं तर हे तांडव अजून बहरलं असतं. मग काय केलं, त्या त्रिपुरासुराचं रक्त त्या मातीमध्ये मिसळलेलं होतं ज्या ठिकाणी, त्याच माती मिश्रित रक्तापासून असा गोल आकार तयार केला आणि त्याच्या दोन्ही बाजूला त्या त्रिपुरासुराची ख्याल म्हणजे कातडी लावली. आणि त्यावेळी असं सांगतात की गणपती बाप्पाने मृदंग वाजवला आणि शिवजींच्या त्या तांडवाला मृदंगाची त्या साथ केली. म्हणजे आता मृदंग नाव जर असं म्हणजे कसं होईल, मृद म्हणजे मृदा म्हणजे माती आणि अंग मातीचं अंग, हा मृदा अधिक अंग म्हणजे झाला तो मृदंग, असं एक आख्यायिका सांगतात. दुसरी आख्यायिका अशी ऐकण्यात येते की मुरज नावाचा दैत्य, या मुरजाचं वध भगवान शिवजींनीच केला आणि त्याचं धड स्वर्गातून फेकून दिलं आणि ते एका झाडावर लटकलं. कालांतराने काही दिवसांनी शिवपार्वती म्हणजे भगवान शिवजी आणि पार्वती माता विहारासाठी जात असताना त्या झाडाच्या जवळून गेले आणि त्यावेळी पार्वती मातेने तो आवाज ऐकला आणि त्यावेळी भगवान शिवजींना विचारलं, हा आवाज चांगला येतोय मला, ध्वनी यातून जो येतोय तो चांगला मला वाटतोय, तर हा कसला आवाज आहे? तर भगवान शंकर जवळून गेले आणि पाहिलं तर म्हणाले, हे मूळच दैत्याचं जे धड आहे म्हणजे मी त्याचा वध करून फेकून दिलेलं ते झाडात लटकलेलं आहे आणि ते त्याच्यातून हा आवाज येतोय. काही दिवसांनी पावसाळ्यामध्ये पर्णट कुटीमध्ये पार्वती माता होत्या आणि त्याला पळसाची पानं होती आणि या पळसाच्या पानावर तो पाण्याचा थेंबांचा आवाज त्यावेळी प्रफुल्लित करणारा होता आणि पार्वती मातेंना तो आवाज आवडला आणि त्याचबरोबर त्या मागच्या गोष्टीची म्हणजे जे पाहिलेलं धड होतं त्या आवाजाची आठवण झाली आणि त्यावेळी भगवान शिवजींना सांगितलं की ते तुम्ही धड घेऊन या मुरजाचं आणि ते तुम्ही त्यातून आवाज काढा, मला ऐकायचा आहे ध्वनी तो. आणि त्यावेळी भगवान शिवजींनी ते धड आणि त्यावेळी 35 अक्षरं काढली त्यातून असं म्हणतात आणि तो देखील मुरज म्हणजे त्याचा पुढे झाला मृदल मृदंग अशी अपभ्रंश त्या शब्दाचे होत गेले. आता हे जे वाद्य जे आहे ते खरं तर म्हणजे पुराण काळापासूनच आपलं चाललेलं हे मृदंग वाद्य आहे चालत आलेलं. आता यामध्ये बघा अनेक अजून कथामध्ये सांगितलं जातं की आपला माया मच्छिंद्रनाथ जर आपण बघितलं, मच्छिंद्रनाथ म्हणजे नाथ संप्रदायामध्ये तर त्यावेळी मैनाकिनीच्या राज्यामध्ये मच्छिंद्रनाथ अडकलेले असतात बघा त्यांच्या मोहजालामध्ये आणि त्यावेळी गोरक्ष जातो, त्यांचा शिष्य जातो, त्याला कळतं की इथे माझे गुरुजी अडकलेले आहेत या मैनाकिनीच्या राज्यामध्ये, त्यांना सोडवायचंय. मग तो ताफ्यातून जातो, ताफ्यातून तो मृदंग वादक बनतो आणि तिथे जाऊन सांगायचं कसं, कारण तो स्त्रीवेश धारण केलेला असतो गोरक्ष, कारण तिथे स्त्री राज्य, तिथे फक्त स्त्रियांना प्रवेश, पण यांनी स्त्रीवेश धारण करून गेलेला आहे. आणि त्यावेळी तो गोरक्ष त्यावेळी त्यातून मृदंगातून त्या बोल काढतात, चलो मच्छिंदर गोरख आया, चलो मच्छिंदर गोरख आया. आणि हे मृदंग वाजवलं म्हणजे तो सुद्धा पुराणकाळ आपल्याला सांगतोय. तसंच
अर्जुन सुद्धा बृहन्नडीच्या रूपामध्ये ज्यावेळी होते त्यावेळी सुद्धा त्यांनी मृदंग वाजवला अशी आख्यायिका आहे. आणि आपण म्हणतोच की गणगंधर्व हे सर्व म्हणजे आता संगीत बघा ना, भगवान श्रीकृष्ण बासरी वाजवायचे, सरस्वती माता विणाधारी, नारद मुनी अत्यंत गायक म्हणजे तयारीचे गायक नारद मुनी पहिले, बरोबर की नाही, उत्कृष्ट गायन त्यांचं. त्याचप्रमाणे भगवान शिवजींच्या हातात डमरू, म्हणजे ही जी परंपरा आहे. तर हे आता मी केलं असं काही नाही, हे तर खरोखर आपलं पुराण आहे. आणि आपलं पुराण आपल्याला सांगते की हे केव्हापासून अनादी काळापासून चालत आलेले हे संगीत आहे. आणि याचा उल्लेख सामवेदामध्ये सुद्धा आपल्याला नक्कीच मिळतो ऐकायला. आणि त्याचबरोबर एक माझ्या वाचनात आलेली गोष्ट सांगतो, म्हणजे हे आता स्वर्गलोकीचं संगीत होतं बघा. आणि हे स्वर्गलोकीचं जे संगीत आहे ते भूतली आलं कसं. आता नारद मुनी हे तिन्ही तलात भ्रमण करणार आहे, बरोबर. नारायण नामाचं संपूर्ण भक्तिमय जाऊन प्रत्येक तिन्ही राज्यामध्ये ललकारी देत गुणगान गात नारद मुनी करायचे. मग त्यावेळी आपल्या या पृथ्वी तलावर या मृत्यूलोकी भरत मुनी म्हणून होते. म्हणजे भरत मुनी म्हणजे नाट्यशास्त्रकार भरत मुनी ग्रंथकार ते नाहीत, हे ऋषीमुनी भरत मुनी. आणि त्यांना इच्छा झाली शिकण्याची हे संगीत स्वर्गलोकीचं. मग त्यावेळी नारद मुनींनी पहिल्यांदा या पृथ्वी तलावर त्या भरत मुनींना शिकवलं. आणि तिथून आपल्याकडे हा भूलोकी प्रचार त्याचा झाला, प्रसार झाला. आणि त्यानंतर हे तबला वगैरे आलं, हे आपल्या खूप उशिरा आलं. पहिला मृदंग, नंतर तबल्याची उत्पत्ती झाली. ख्याल गायन जेव्हा आलं पुढे जन्माला त्यावेळी मग तबल्याची उत्पत्ती झाली. ढोलकीचं तुम्हाला माहितीच असेल, कारण आपल्या महाराष्ट्राची लाडकी ढोलकी, आता महाराष्ट्राची लाडकी ढोलकी म्हणजे खरंच आदरणीय छत्रपती शिवाजी महाराज यांना ही सर्व श्रेय जाते. कारण या गनिमांच्या किल्ले, आपले गड किल्ले जे आपण महाराजांनी जिंकले, यावेळी काय करायचे, त्यांच्या छावणीमध्ये प्रवेश करताना एक ग्रुप बनवायचे. एक असं नाच गाण्याचा ग्रुप बनवला की त्याच्यामध्ये गुप्तहेर असायचे. आणि गुप्तहेर काय करायचे, जाऊन टेहाणी करायचे. म्हणजे या नाच गाण्याचा हा एक भाग होता. पण त्यातून काय होतं, महाराजांना साध्य करायचं की तिथे किती शत्रू आहेत, दरवाजा त्याला किती आहेत, कुठे दारुगोळा लपलेला आहे, हे सर्व तुम्ही हेरून या. आणि ती माहिती सर्व या ढोलकीमुळे मिळाली. आणि खरोखर ही महाराष्ट्राची जी ढोलकी म्हणतो त्याच्यामुळे आम्ही आज सर्व अबाधित आहोत, आपलं हिंदू राष्ट्र खरं सांगायचं तर. खरं पण वाद्यात भेद असता कामा नये, पण काही काही ठिकाणी हे भेद प्रकर्षाने दिसतात. म्हणून अभंगाला या सगळ्या गोष्टी करत असताना आता भुवानी बऱ्याच गोष्टी सांगितल्या, अर्थात काही पुराणाशी सुद्धा त्याने निगडीत काही गोष्टी सांगितल्या. अर्थात हा पुराणाचा प्रभाव, त्यांचे बंधुराज हे एक दशावतारी कलावंत आहे, मोरेश्वर सावंत असं त्यांचं नाव, आणि त्याचा इफेक्ट बऱ्यापैकी बुवांवर पडलेला दिसतो. त्यामुळे अनेक पुराण कथा या निमित्तानं, या मैफिलीच्या निमित्तानं म्हणा, या मुलाखतीच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळाल्या. हा प्रवास पुढे जात असताना बुवा आपण अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्यात. आणि त्यामुळे मला पुन्हा एकदा वाटतंय की आपण एखादं असं परण वाजवावं जे गुरूंना समर्पित असेल. नक्कीच थोडंसं आपण वाजवण्याचा प्रयत्न करूया. आता सर म्हणजे सांगायचं जर झालं आपल्याला तर आपल्या म्हणजे या सिंधुदुर्गाची जबाबदारी थोडक्यात मी म्हणेन गुरुजींनी माझ्यावर खूप मोठी दिली. कारण कुडाळमध्ये ते क्लास असायचे, मालवणमध्ये गुरुजींचे क्लास. आणि जेव्हा गुरुजींना मुंबईला जावं लागलं कामानिमित्त बाहेर, आणि त्यावेळी गुरुजींनी खूप मोठी जबाबदारी माझ्यावर दिली की जगन्नाथ, आमचं श्री जगन्नाथ संगीत विद्यालय, आणि हे विद्यालय तुझ्या हातामध्ये देतोय, तू बघ कसं काय ते, असं मला सांगितलं. आणि साऱ्या शिष्यांना शिकव, खूप मोठी जबाबदारी दिली. आणि हे करत असताना ज्यावेळी आता एक मृदंगाचा आपण सोलो किंवा भजन सात्संगत ह्या गोष्टी होत्याच, पण त्याच्याबरोबर काहीतरी वेगळं करायचं आहे मला, असं एक गुरुजींच्या आशीर्वादाने मला कायम भेडसावणारा प्रश्न होता. आणि यातून पहिल्यांदाच एकाच रंगमंचावर 11 पखवाज आणि ताल होता तो अष्टमंगल 22 मात्रेचा.
हा पहिल्यांदा एक वेगळा प्रयोग केला की एका रंगमंचावर सिंधुदुर्गातून, म्हणजे मी सांगतो की एका वेळी 11 पक्का वाजले नव्हते एक सोलोमध्ये ताल घेऊन. मग त्यावेळी ताल सुद्धा अप्रचलित असा मी अष्टमंगल घेतला आणि कणकवलीच्या अमित मंगल कार्यालयामध्ये आपल्या गुरुपौर्णिमेच्या सोहळ्याला याचं पहिलं सादरीकरण त्या ठिकाणी केलं. त्याच्यानंतर मग अजून आता काहीतरी करावं गुरुजींच्या आशीर्वादाने म्हणून एक एक कल्पना गुरुजींच्या आशीर्वादाने सुचत गेल्या आणि यातून मग पुढे जाऊन 11 ढोलकी, 1 पखवाज यामध्ये जुगलबंदी केली. मग कशी होते बघून, कारण हा धीर गंभीरपणा खुल्या बाजाने वाजणारा, तर तेवढीच ही ढोलकी म्हणजे विरुद्ध नजाकतीने वाजणारी एकदम चंचल, आणि हा धीरगंभीरपणा आणि हा चंचलपणा आणि एकत्र घेऊन मग त्याला सुद्धा बोल कंपोज म्हणजे गुरुजींच्या आशीर्वादाने बरेचसे रचना झाले. आणि यामध्ये सुरुवातीला देखील माझे आता नाव घेतलात आमच्या गावचे संत परमपूज्य श्री नामदेव महाराज यांची पहिली रचना एक माझ्या हातून लिहिली गेली त्यांच्या आशीर्वादाने आणि गुरुजींच्या आशीर्वादाने, ती एक आपल्यासमोर ऐकवतो. नामदेव बाबा बाजे मृदंग धा धा ताता, धात्रिकडे तगडान तात्रिकडे तगडान, संत महंत महिमा गाती, हाती काठी नेसे लंगोटी, अनवाणी पायी चालती आमचे बाबा नामदेव बाबा. भक्त जयाचा गजर गर्जती, भक्त जयाचा गजर गर्जती, सावळ्या विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, सावळ्या विठोबा रखुमाई, आई माझी नामाची. आता हे जे बोलतोय ना, जय जय विठोबा रखुमाई, सावळ्या विठोबा, हे नामदेव बाबांच्या मुखामध्ये सतत असणारी परमेश्वराची नामस्मरण आहे. नामस्मरण हे जे म्हणजे आई माझी नामाची वगैरे हे शब्द त्यांचे आहेत. आणि मला कसे सुचले, काय झालं खरं सांगू, म्हणजे ते लिहिताना कसे आले हे त्यांना परमेश्वरालाच माहीत. आई माझी नामाची, गोपाल कृष्ण राधा कृष्ण गोपाल, धिंदा त्रिकडधा त्रिकडधा त्रिकडधा, धिंदा त्रिकडधा त्रिकडधा त्रिकडधा, कृपा करा भक्तावरा, नामदेव बाबा दया करा, चला भक्त हो दर्शन घेण्या आंदुरले गावी चला, धात्रिकडता त्रिकडता त्रिकडता आता प्रणामनाथा प्रणामनाथा, धात्रिकडता त्रिकडता त्रिकडता आता प्रणामनाथा प्रणामनाथा, धात्रिकडता त्रिकडता त्रिकडता आता प्रणामनाथा प्रणामनाथा. अशा प्रकारची पहिली नामदेव बाबांची स्तुती हातातून लिहिली गेली. आणि त्यानंतर बऱ्याच रचना केल्या. त्या देखील असं म्हणजे सांगायचा पुढचा उद्देश होता माझा की ही ढोलकी, पखवाज आणि त्याबरोबर घेतला तबला आणि तेथून लिखाण झालं एक वेळ. आता मगाशी आपल्याला सुरुवातीला जे उठाण वाजवलं हे अगोदर कधी नव्हतं, पण हे गुरुकृपेने लिहिलं गेलं आणि ते आता मगाशी सादरीकरण आम्ही केलं, ते कळलं का. तर अशा प्रकारे एक वेगळी कल्पना सुचली की ढोलकी भुलली मृदंगाला, सवे घेऊन तबल्याला, असं एक टायटल केलं. आणि हा जो प्रयोग झाला तो या 11 पखवाज बरोबर कधी 151 पखवाज झाला हा मला सुद्धा कळला नाही. आणि खरंच सांगतो यातून बरेच कार्यक्रम झाले, म्हणजे आपल्या महाराष्ट्रातच झाले असे नाही, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात होत असताना सिंधुदुर्गात तर बऱ्याच ठिकाणी आम्ही कार्यक्रम केले हे उत्सवांना. त्यानंतर मुंबईला झाला, गोव्याला झाले, आता तर आम्ही कर्नाटकला याचे विशेष प्रयोग बऱ्यापैकी आमचे झाले, मुर्डेश्वरला असेल, त्याच्यानंतर पुढे जाऊन राजांगण स्टेट उडपी, त्याच्यानंतर आपला उमा माहेश्वर मंदिर टेम्पलला, मणिपालला, म्हणजे अशा ठिकाणी अनेक, म्हणजे खरोखर हे सर्व ग्रुप आहे. आणि यातून हे जे आपलं ढोलकी बुल्ली मृदंगाला सवे घेऊन तबल्याला याचा थोडासा प्रवास आपण सादर करूया नक्की सर्वांसाठी. ताकद
केमटा चक्रधार. केमटा म्हणजे बघा आपण चालू राहते, यामध्ये आपण दांडिया बघा नवरात्रोत्सवामध्ये खेळतो. अशा एका कार्यक्रमाला गेलेलो आणि त्यावेळी ते दांडिया नृत्य प्रकार चालू होता आणि त्यावेळी सहज बोल सुचत गेले आणि त्या दांडियाचे बोल जे आहेत खेमटात ठेका घेऊन आणि त्यामध्ये चक्रधार झालाय बघा कसं. या बुवा खरंच नेमकं काय बोलायचं असा प्रश्न कधी कधी पडतो. कारण शोधा म्हणजे सापडेल. तुमची दृष्टी असेल तर नियती किंवा हा जो निसर्ग आहे किंवा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला काय ना काय वेगळं दिसतं. फक्त तुमची घेण्याची वृत्ती असली पाहिजे. बुवा आपण असं म्हणू शकतो की सिंधुदुर्गासारख्या जिल्ह्यात विशेष करून आंदोल्यासारख्या ग्रामीण भागात सुद्धा राहून सुद्धा तुम्ही ग्रामीण भागातून जी सफर केली ती निश्चित प्रत्येक सिंधुदुर्गवासियांचं ऊर अभिमानाने भरून यावी अशीच आहे. एक सर्वसामान्य चाय विकणारा मुलगा ते पासून आज पक्वाज वादनातील सर्वोच्च स्थानी असलेले महेश सावंत असा तुमचा प्रवास थक्क करणारा आहे. आणि त्यामुळे तुम्ही अगदी एशिया पॅसिफिक वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये सुद्धा सहभाग दर्शवलात आणि आमच्या सिंधुदुर्गाचंच नाही तर अगदी महाराष्ट्राचं नाव उंचावर नेलं. हा अनुभव नेमका कसा होता? खरंच ही सुद्धा गोष्ट खूप म्हणजे लाखमोलाची आहे सर. हा मुद्दा आपण घेतला एशिया पॅसिफिकचा, कारण असं कधी वाटलं नव्हतं की या लाल मातीत जन्मून आपण या लाल मातीची सेवा अशी 7 तास समुद्रापार नेणारी करू असं कधी नव्हतं. पण जेव्हा गुरुकृपा असते ना, याबाबत मी माझ्या सर्व शिष्यांना सुद्धा सांगेन की आपण जेव्हा एकनिष्ठ गुरुशी राहतो, आपल्या कलेशी प्रामाणिक राहतो, त्याचप्रमाणे नितांत आपण श्रद्धा कलेवर ठेवून त्याचा रियाज करतो आणि कधी गुरु म्हणजे काय हे ओळखायला शिकलं पाहिजे. सर्व असं म्हणतात की सारी तीर्थे तयापाशी, म्हणजे तो भगवंत साक्षात आणि तो म्हणजे गुरु आपला. कारण आई वडील प्रथम गुरु, अस्तित्व सारे नंतर सुरू. या आई वडिलांचं देखील आशीर्वाद खूप यासाठी मोलाचा असतो. मला तर माझ्या आजोबांचा सुद्धा आशीर्वाद आणि आई वडिलांचा सुद्धा मिळाला आणि त्यामुळेच मला भगवंत म्हणून गुरु लाभले माझे दादा. आणि हे सर्व प्रवास करत असताना जसं मगाशी बोललो की वेगवेगळ्या कल्पना करायच्या आणि त्यातून काहीतरी वेगळं आपल्या सिंधुदुर्गासाठी या लाल मातीसाठी करायचं. मला खूप ठिकाणी ऑफर आलेलं. म्हणजे मी ज्यावेळी सांगतो तुम्हाला, लातूर उस्मानाबादला मी गांधर्व अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाच्या परीक्षेसाठी परीक्षक म्हणून नियुक्ती झाली त्या केंद्रावर. त्यावेळी ते लोकमंगलचे आदरणीय श्री पाटील साहेब होते आणि त्यांच्या अनेक संस्था होत्या. म्हणजे वृद्धाश्रम असतील, महिला आश्रम असतील, त्यानंतर हे आपले मृदंगाचे शाळा असतील त्यांच्या, आणि यांच्या त्या मृदंगाच्या शाळेच्या मी परीक्षक म्हणून होतो. आणि त्यावेळी मी तिथे परीक्षण केलं. परीक्षण केल्याच्या नंतर त्यांनी मला देखील तिथे ऑफर दिली सर. म्हणजे सावंत सर तुम्ही इथे राहायचं, तुम्हाला महिन्याला मी स्टार्ट पेमेंट 30,000 रुपये देतोय. लगेच त्यांनी सांगितलं. माझ्याबरोबर रामदास माझा मित्र ना, तो सुद्धा सोबत होता. महिना मी तुम्हाला 30,000 रुपये पेमेंट देणार आणि प्लस तुम्हाला राहायला मी ब्लॉक देतोय तुमच्या नावे करून, इथेच राहायचं आणि माझ्या या गुरुकुलमध्ये तुम्ही संगीत शिक्षक म्हणून इथे राहायचं. म्हटलं सॉरी सर की खूप तुमचं मनाचा मोठेपणा आहे, पण मी म्हटलं इथे राहू शकत नाही. कारण माझी लाल माती, माझी कोकणातील मी जन्म घेतला, तिथे मी वसा घेतला आहे की या लाल मातीतच राहून मला ज्ञानदानाचं कार्य करायचं आहे. आणि यासाठी मला किती कष्ट झाले, त्रास झाले, तरी पैशाच्या मागे कधी लागणार नाही. आज
जे करेन ते सेवाभावी वृत्तीने करेन आणि किती जरी कष्ट झाले तरी माझं ज्ञानदानाचा आणि माझ्या मृदंगाचा प्रचार प्रसार हा खेडोपाडी नव्हे घरोघरामध्ये गेला पाहिजे, यासाठी मी प्रयत्नशील राहील. आणि हाच उदात्त हेतू होता. आणि यामुळे या मृदंगामध्ये काहीतरी देखील अजून करायचं, हे सर्व गोष्टी मनात होत्या. आणि परमेश्वराला आणि गुरुजींना आपण जेव्हा शरण असतो त्यावेळी त्या आपसुकच काही गोष्टी घडून येतात असं म्हणतात. तर यावेळी बोलता बोलता असं झालंय की माझे म्हटलं मृदंगामध्ये आपल्या सिंधुदुर्गाचं नाव उंचावणारं एक रेकॉर्ड होऊ शकतं का, असं मी काही मित्रांना विचारलं, काही जणांना. तर म्हणाले होऊ शकतं, पण त्यांना खर्च पण तसाच आहे, सगळ्या गोष्टी आहेत, भरपूर आहेत आणि ते मोठं काम आहे. आपल्याकडे काय असं काही एवढं झाले नाही किंवा कोणी केलं नाही. तर म्हटलं केलं नाही म्हणूनच मला काहीतरी करायचं आहे वेगळं म्हणूनच. तर या दृष्टीने मला मार्गदर्शक भेटले कणकवलीचे पमा सिटी सेंटरचे प्रमोद शेठ मसूरकर साहेब. बोलता बोलता त्यांच्या घरीच क्लास असतो, त्यांनी आपली देखील विनामूल्य जागा आमच्यासाठी दिलेली आहे आणि घरामध्ये पमा सिटी सेंटरमध्ये. आणि त्यांना बोलल्याबरोबर ते बोलले सर करूया ना, मी प्रयत्न करतो यासाठी. आणि त्यांनी आपल्या माणसांना मित्रांना सांगून हा योग सगळा जुळून आणला. आणि यामध्ये आता 151 पखवाज होते, पण त्याबरोबर आपलं रेकॉर्ड सुद्धा ब्रेक होता कामा नये लवकर निदान. हे एक थोडंसं कोणतरी 101, आता 151 झालं, कोणतरी 152 सुद्धा करून लगेच करेल. म्हणजे एक आपल्याला थोडे दिवस तरी बाबा, एक वर्षभर तरी कोण ब्रेक करू नये यासाठी म्हटलं काहीतरी अजून करूया. मग मला साथ लाभली आदरणीय सौ अनुजा गांधी मॅडम, नपूर कला केंद्र यांची. आणि त्यांच्या जवळजवळ 35 त्या नृत्यांगना विद्यार्थिनी आणि आमचे 151 पखवाज सगळा घाट जमवून आणला. भरपूर कष्ट होते सगळ्या गोष्टीने. आणि यामध्ये मला परत मोलाची साथ लाभली या रेकॉर्डसाठी. त्या आमच्या आंदुर्लाई ग्रामोत्कर्ष मंडळ माझ्या गावची. कारण माझ्या गावचा मला खूप अभिमान आहे, माझ्या प्रत्येक ग्रामस्थांचा गाववासियांचा मला खूप अभिमान आहे. कारण मला खूप वेळोवेळी मार्गदर्शन आणि त्यांच्या आशीर्वादाचे हात प्रत्येक वेळी आलेले आहेत. आणि यामध्ये आमचं एक व्यक्तिमत्व आदरणीय श्री संजयजी विंगुर्लेकर साहेब, त्या आमच्या आंदुर्लाई ग्रामोत्कर्ष मंडळाचे प्रमुख. तर नेमका आमचा कार्यक्रम त्या ठिकाणी 4 जानेवारी 2020 हे दिवस होता तो. आणि ह्या दिवशी आमचा कार्यक्रम फक्त पखवाजचा लागलेला, म्हणजे आमचा ऑलरेडी कार्यक्रम ठेवलेला होता आम्ही पखवाजचा, ते देखील सेवा म्हणून आम्ही काही. तर त्यावेळी मी साहेबांना बोललो की आपल्या गावामध्ये असं असं मला रेकॉर्ड करायचं आहे, माझ्या गावातूनच झालं तर खूपच तर बरं होईल. आणि या दृष्टीने साहेबांनी सुद्धा आम्हाला परवानगी दिली आणि इथे करा. मग त्यावेळी आम्ही रजिस्ट्रेशनला खडपकर सर आहेत, दुसरे आमचे श्री सचिन कातवणकर साहेब ते सुद्धा होते. आणि हे आमचे महत्त्वाची मोलाची भूमिका करणारे आमच्याबरोबर अमितजी उमळकर, अतुलजी असतील, सूरज आहेत आणि इतर सर्व मान्यवर सर्वांनी मला मोलाची साथ दिली. आणि यातून सर्वांच्या एकोप्याने हा कार्यक्रम अगदी खूप यशस्वी झाला. आणि त्याची नोंद एशिया पॅसिफिक वर्ल्ड रेकॉर्ड बुकमध्ये नोंद झाली. आणि खूप मोठं या म्हणजे मृदंगाची सेवा साता समुद्रापार करता करता साता समुद्रापार जाऊन त्याचा झेंडा लागला. आणि खूप याचा आनंद आजही प्रत्येकाला आहे. जे सहभागी होत आहेत ते तर आठवण त्या दिवशीची 4 जानेवारी आली की नक्की स्टेटस आपल्या मिळालेल्या त्या GRRF प्रमाणपत्राची लावतात आणि आवर्जून आठवण करतात. आणि त्यावेळी मन भरून येतं. आणि माझे गुरुजीसुद्धा दोन्ही म्हणजे केळुस्कर बुवासुद्धा आणि माझे गुरुजी डॉक्टर दादा परबसुद्धा उपस्थित होते. त्यांच्या सर्वांच्या साक्षीने हा सोहळा रंगलेला. बुवा, ह्या सगळ्या गोष्टी सांगत असताना तुमच्या बोलण्यामध्ये असलेला कंप, त्या गोष्टी किती भारी होत्या त्या वारंवार आठवण करून देतोय. पण कधी कधी काही लोकांना असे प्रश्न पडतात, तुम्ही चांदा ते भांदा असं सतत फिरत असता, म्हणजे कुठे क्लास नाही असं खूप कमी असेल तुमचं. अगदी गणपतीपुळे म्हणू नका, त्यानंतर तुमचं गोवा म्हणू नका, सिंधुदुर्ग म्हणू नका, आणि हे सगळं चिपळूण म्हणजे हे सगळं करत असतात. आणि त्याचबरोबर संसार नावाचा एक गोष्ट आपल्या मागे सुद्धा आहे. मग हे सगळं इतक्या आघाड्यावर तुम्ही कसे काय लढता?
त्यात तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम असतात. 100 लोकांना घेऊन जा, त्यांचं उठ बस, त्यांचं सगळं हे करा. इथे 10 माणसं परिवारामध्ये जमत नाही, तुम्ही 100 माणसाचा परिवार घेऊन सगळं फिरत असता आणि कुठेही न कंटाळता न सगळे करता. ह्याचं काय नेमकं काय आहे, रसायन काय आहे नेमकं? ते मलाच कळलं नाही खरं सांगायचं तर. आजपर्यंत मी याच विचारत आहे, कारण परमेश्वराने दिलं त्याच्या पुढेही जाऊन अजून भरपूर काही दिलं, कळलं का? त्यामुळे खरंच म्हणजे आणि मुलाची साथ माझ्या कुटुंबाची आहे आणि हे सर्व करता करवी तर मी नाही. मी सरळ सांगतो की परमेश्वराच्या हातातच देऊन मी मोकळा होतो. कारण काय बरं असेल काय वाईट असेल काय असेल हे खरं सर्व साक्षी तू आहेस, सर्व जाणणारा तू आहेस. त्यामुळे खरंच मी असं सांगेन की यामध्ये सुद्धा माझ्या कुटुंबाचा, माझ्या भाऊ असतील, माझे काका असतील, आई असतील, माझं कुटुंब असेल, सर्वांचा मोलाचा हिस्सा आहे यामध्ये. कारण कधी माझे गुरुजी सांगतात, कडपकर सरांना सांगून काय परवा पण आठवण काढलेली या विषयाची नेमकी. तर खरंच म्हणजे महेशचं घरामध्ये बाबा हे आहे म्हणजे कसं त्याला पोषक वातावरण असतं, त्याला कुठेही बंधन नाही काही नाही. त्यामुळे खूप तो अजून काही करतो यामध्ये प्रगती, ही बघून मला सुद्धा आनंद आहे. असं गुरुजींचं सुद्धा वाक्य नेहमी यावेळी येतं. आणि खरं सांगू म्हणजे याबाबत मला माझं कुटुंब असू दे, माझं आंध्रले माझे गाववासी सर्व असू दे, माझे सर्व हितचिंतक मित्रपरिवार आणि आदर्श ज्यांना मी मानला ते गुरुतुल्य व्यक्तीसुद्धा म्हणजे सर्वांचा मोलाचा वाटा आहे. आणि मला आता सर्व म्हणजे सांगायचं झालं तर माझे विद्यार्थी वर्ग, खरं सांगू मला इतके गुणी विद्यार्थी वर्ग माझे भेटले आहेत. प्रत्येक वेळी म्हणजे मी जन्माला आलो, माझा 9 जून जन्मतारीख आहे, पण एका दिवशी आत्ताचाच तुम्हाला किस्सा सांगतो. आत्ता जूनमध्ये माझा वाढदिवस झाला. तर काही ज्या जणांच्या आयुष्यामध्ये एखादा केक कापत असतील पण माझी मुलं मला बोलावून काय एक करून मला यायलाच पाहिजे आणि गेलंच पाहिजे त्या ठिकाणी. तर आत्ताच्या या 9 जूनला मी 17 केक कापले सर वाढदिवसाची. आणि मी माझं काय सांगू, ह्याच्यातच साऱ्या माझ्या आयुष्याची धन्यता मी परमेश्वराला देतो, माझ्या गुरुजींना देतो आणि माझ्या या मृदंगाला देतो, माझ्या कलेला देतो. बाकी काही मी बोलू शकत नाही. आणि म्हणजे जे आनंद आणि आपुलकीची जे सर्व जोडलेली आहेत माणसांना, खूप जीवापाड माझ्यावर प्रेम करतात खूप. खरंच आपण व्यक्त होत असताना अनेक गोष्टी या अनुषंगाने सांगितल्या आणि सांगत असताना एक शब्द तुम्ही वापरला. तो शब्द काय होता? तर माझ्यावर बंधनं नसतात, मी मोकळा असतो. मला असं सांगायचं म्हणजे असं मी बऱ्याच वेळा बघतो, जेव्हा माणसांना बंधनं नसतात तेव्हा माणूस स्वैराचारी वागतात, अहंकाराने होऊन जातात. पण तुमच्यामध्ये तसं काहीच दिसत नाही. म्हणजे बरेच लोक जेव्हा अशी बंधनं मुक्त होतात तेव्हा जसा घोडा उधळावा तसे ते उधळतात आणि मिळतच नाही. आणि कलाक्षेत्र असं आहे, त्याला व्यसनांचा शाप आहे, अहंकाराचा शाप आहे. मग या सगळ्यामधून आपण विरक्त आहात, हे कसं काय? नाही, काही लहान मोठ्या चुका होतात, नाही असं नाही मी म्हणत. आणि तरी पण मी सर्व साक्षी माझ्या भगवंताला मानतो, त्याच्या हातातच मी सर्व देतो. आणि यातून प्रवास करत असताना फक्त मला बळ दे, मला कधी गर्व नको, मला अहंकार करायचा नाही. आणि माझे कारण माझा गुरुजींचा आदर्श माझ्यासमोर खूप मोठा आहे. कारण माझ्या गुरुजींचं व्यक्तिमत्व इतकं मोठं आहे ना आज, कळलं का? जे जाणणाऱ्याला ते खूप अभ्यास करणाऱ्याला खूप गोष्टी आहेत गुरुजींकडनं शिकाव्या, छोट्या छोट्या सुद्धा. आणि तोच आदर्श, त्यांचं राहणीमान मी कोणावर असं बाकी इतर कोणावर टीका असे नाही करत. म्हणजे थोडंसं आलं की वेगळ्या प्रकारचं काहीतरी वलय करून दाखवायचं, कुठे काहीच नाही आणि मी कुठेतरी मोठा बादशाह आहे असं समजायचं स्वतःलाच. अशा गोष्टी जेव्हा बघतो आणि माझ्या गुरुजींकडे जेव्हा मी बघतो त्यावेळी गुरुजींकडे जो नम्रपणा आहे, लीनपणा आहे आणि आज देखील म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत त्यांची बोलण्याची पद्धत आहे, त्यांना आपलंसं करण्याची जी पद्धत आहे गुरुजींकडे, त्याचा जास्त मी खरं तर मी ते शिक्षण घेतलं गुरुजींकडून. कारण त्यांच्याकडे बघत असताना मला देखील माझ्यामध्ये काही गुण गुरुजींकडून तसेच यावे अशी मी विनंती परमेश्वराला केली आणि त्याप्रमाणे मी नम्र राहण्याचा प्रयत्न करतो आहे. काही छोट्या मोठ्या चुका होत आहेत, झाल्या आहेत, मी त्याबद्दल मी समस्तांची माफी मागतो की पुन्हा अशा चुका होणार नाहीत. थोडक्यात म्हणजे गुरुंकडे फक्त तुम्ही ढोलकी किंवा तबला किंवा पकवास शिकत नव्हता, तर हे गुण गुरुंकडून तुम्ही शिकत होता, ते सुद्धा नकळत.
नकळत खरंच सांग, कारण व्यक्तिमत्वच गुरुजी म्हणजे असं की मला आता खरंच माझे डोळे पाणावतील. कारण भगवंत म्हणजे गुरुमूर्ती आणि भगवंत मला वेगळेच नाही वाटत. माझं सर्वस्व मी बोलतोय परत परत हा शब्द, कारण माझं सर्वच मी त्यांच्या चरणाशी, मी प्रत्येक वेळी सांगतोय माझ्या लेखातून की एखादी गुरुजींनी मला शाबासकीची थाप दिली तर मी गुरुजी शून्य आहे, मी तुमच्या पायाची वाहन आहे, बस याच्या पलीकडे नाही मी समजू. बुवा मला त्या प्रसंगाची आठवण करून द्यायची वाटते. कदाचित 2006 किंवा 7, नेमकं साल आठवत नाही. तुमचे गुरुजी मुंबईला जायला निघालेले होते. रेल्वे स्टेशनवरचा तो प्रसंग होता. सगळी लोक आजूबाजूला होती आणि तुम्ही ओक्साबोक्शी रडत होता. आणि खरंच म्हणजे त्या विरहाने खूप अजूनही, कारण गुरुजींचा सहवास मला आता म्हणजे आदरयुक्त जी भीती आहे ना ती खूप आहे. आता देखील मी गुरुजींच्या समोर जाताना मी घाबरतो. गुरुजींना विचार, मी ज्यावेळी माझ्याबरोबर खडपकर असतील, कातवणकर असतील किंवा अशी कोणतरी माणसं असतील त्यावेळी मी गुरुजींच्या समोर जाण्याचं धाडस करतो. एकटा मी गुरुजींच्या समोर आत्ता सुद्धा जात नाही. जर काय निरोप द्यायचा असेल गुरुजींना तर माझे हरिपरब म्हणून भाऊ आहेत दादांचे केरवड्याला, म्हणजे आमचा फोन असतो कसा, त्या हरींना मी फोन लावणार, हरी काय जी गोष्ट सांगायची असेल ते गुरुजींपर्यंत पोहोचवणार, गुरुजींचा निरोप तिकडे येणार हरींकडे आणि तो माझ्याकडे येणार परत. एकदा काय झालं, गुरुजींना मी आंब्याची पेटी घेऊन गेलो, आली 2 वर्षातला किस्सा आहे. नेमके हरी पण तिथे उपस्थित होते. माझे गुरुजी आणि आमच्या गोडाऊनमध्ये गेलो तिथे जगन्नाथ म्युझिकलमध्ये, आणि आंब्याची पेटी मी गुरुजींच्या हातावर ठेवत होतो. गुरुजीने हात बाजूला केले, मला बोलले एक काम कर, बाकी सगळं तुका सांगा घरी लागतं ना. आता आंब्याची पेटी माझ्या हातात कशी आहे, त्याच्याकडे दे, तो देईन माझ्याकडे. म्हणजे खरंच म्हणजे अशा पद्धती, कारण मला आधारयुक्त भीती, मी खरं सांगू मी गुरुजीच्या समोर वाजवायचं धाडस पण करत नाही. आता एवढं वाजवलं गुरुजीचं समोर असते तरी एक अक्षर माझा हात मृदंगातून आले नसतं. कारण त्यांना पण विचार, गुरुजी मागे वर्ल्ड रेकॉर्डला आलं त्याच्याबद्दल आम्ही 3रं जाती तिहेरी ताल कचेरी बसवली होती. नेमकी मी सांगतोय म्हटलं लवकर आटपूया, कारण कशाला गुरुजी येत आहे नंतर सगळे असणार, म्हटलं का नंतर टेन्शन नाही, तिकडे कथ्थक बघत बसले की गुरुजी आमच्याकडे लक्ष नाही देणार असं सांगतो आम्ही. आणि नेमकी एक चक्रधार होता, तो असा होता क्लिष्टच होता, आणि त्यावेळी नेमकी त्या चक्रधारला गुरुजींची एंट्री, आणि ह्याने सांगितलं होतं दिसले तरी मला सांगू नका, त्यांना मुद्दाम सवय, ते बघा आले. ते म्हणाले ते बघा आले, म्हटलं केलं आता. आणि तिथे मग झालं, चक्रधार गेला असतो. नंतर गुरुजींनी काय केलं, बघितलं चालू राहू दे, मी जातो बाहेर तिकडे. तसंच मुंबईला डोंबिवलीला सुद्धा त्यांच्या गुरुपौर्णिमेला कार्यक्रम झाला. तसा पण तो व्हिडिओ आहे यूट्यूबला, आपण प्रत्यक्ष पाहू शकता. गुरुजी आतमध्ये खोलीत जाऊन बसले आणि शेवटी अगदी आले तर म्हटलं आता झालाच, शेवटचा कार्यक्रम झालाच म्हटलं. आणि तसंच झालं तिथे. म्हणजे काय होतंय, जेव्हा आदर एक मनापासून असतो प्रत्येकाला सांगू इच्छितो मी, कारण हे कसं आहे, जेव्हा गुरुच्या प्रती जो भाव आहे, मी कोण आहे आणि माझे गुरु कुठे आहेत, हा जो भाव आहे तो जपलाच पाहिजे प्रत्येकाने. आणि खरंच मी हा जपतोय आणि मी माझ्या आयुष्याच्या अंतापर्यंत जपणार आहे. आणि सर्वांनी गुरुचरणाची नतमस्तक सदैव राहावं. गुरु आपल्या चांगल्यासाठीच बोलतात, चांगल्यासाठीच आपल्याला काही गोष्टी सांगतात. त्यातून आपण कधीच गुरूंचा द्वेष करू नये. कारण आपल्याला वाटतं की मला गुरुजी बोलले, आता क्लासमध्ये सुद्धा एखादं कुठेतरी ओरडले काही रचना वाजवताना, असं पण असतं. माझे गुरुजी शक्यतो नाहीत करत असं, किंवा मी सुद्धा माझ्या मुलांना मारझोड वगैरे करून असं नाही शिकवत, प्रेमाने शिकवायचं. कारण गुरुजींची आमच्या शिकवणी आम्हाला आहे. कारण यातून कसं होतं बघा, काही गुरुजी म्हणजे अगदी अत्याचाराने पण शिकवतात, असे पण आम्ही बघितलेले आहेत. नाही असं नाही, कोणावर टीका नाही मी करत असं, पण एक काही गोष्टी असतात की कुठेतरी त्याला एक आघात करा, त्याला इजा पोहोचवा. आणि यातून कसं होतात, तो करत असताबरोबर त्याच्याबरोबर जे बसलेले असतात इतर क्लासमध्ये विद्यार्थी, त्याच्यामध्ये सुद्धा एक इतक्या घाबरट एखादा विद्यार्थी असतो
जो कलाकार पुढे देखील भविष्यात चांगला घडणार आहे त्याच्यावर मनावर हा परिणाम होतो आणि तो त्यातून काय करतो सांगा, तिथून तो सोडतो. कारण काही वेळा असे अनुभव आलेत, काही विद्यार्थी माझ्याकडे कोणाकोणाचे देखील बऱ्याच वेळा आलेत, त्यावेळी काही काही किस्से सांगतात असं 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 होतं म्हणून. मग त्यावेळी ते आपल्याला कुठेतरी नको आहे. कारण कसं आहे, त्याच्यातून खरोखरच तो एक चांगला जर कलाकार गुणी उद्या होत असेल तर आपण त्याच्यावर अन्याय करतो. मग त्याला ठीक आहे थोडा वेळ देऊया ना, आत्ता नाही असेल थोड्या वेळाने येईल, थोड्या वेळाने येईल असं करून शिकूया आणि त्यातून तो नक्कीच आज ना उद्या शिकतो आणि याची पोचपावती मला तर मिळालेली आहे असं. आणि हे सर्व गुरुजींची शिकवण आणि यातूनच हे सर्व घडते होते. बुवा खूप छान. आपण अनेक चक्रधार वगैरे ते आता मगाशी काय सांगितलं तसं तर एखादा पर्यंत जर आम्हाला ऐकायला मिळाला, म्हणजे गुरुजी आल्यानंतर तुमची जी फसागत झाली का तुम्ही घाबरलात? नक्कीच. आता गुरुजींनी शिकवलेली आम्हाला एक गत आहे, दर्जेदार गत. म्हणजे याची पहिली एकपड होते, त्याच्यानंतर त्याची दीड म्हणजे दीडपड होते आणि मग दुप्पड होते, अशी एक रचना आहे आणि ही आपण सादर करण्याचा प्रयत्न करूया. काय हवं? यामध्ये एक दोन शिवतांडव सुद्धा आपण करूया. कारण मृदंग म्हटल्यानंतर तांडव पर्ण आली, मग गणेश तांडव असेल, दुर्गा तांडव असेल, शिवतांडव असेल, असं अनेक तांडव सुद्धा आहेत. आणि यामध्ये शंकर शिव गौरी हर नाच, डिमिकी डिमिकी डिमी डमरू बाजे, रंग धन नन धडन धन नन तडन धनन, देताम देताम दिटक्रां धक्रां धक्रां धाम, देताम देताम दिटक्रां धक्रां धक्रां धाम, देताम देताम दिटक्रां धक्रां धक्रां. शंकर शिव गौरी हर नाच, डिमिकी डिमिकी डिमी डमरू बाजे, रंग धन नन धडन धन नन तडन धनन, देताम देताम दिटक्रां धक्रां धक्रां धाम, देताम देताम दिटक्रां धक्रां धक्रां धाम, देताम देताम दिटक्रां धक्रां धक्रां धाम.
दिगन गदिगन धा जटा जुटा चंद्रमुख धा जटा जुटा चंद्रमुख धा जटा जुटा चंद्रमुख धा व्याघ्र चर्मधर त्रिशूल करधर थै थै नाचत डमरू बजावत जय शिव शंकर धा जय शिव शंकर धा जय शिव शंकर तिट त्रिगृतगता अन्नदा तिट क्रदे ता तिट त्रिगृतगता तिट कथा त्रिगृतगता कथा त्रिगृतगता गिट तत्तदा तागिन तागि तिट तागिन तागि तिट त्रिगृतगतुन तुन त्रिगृतगता गिन धा तुन त्रिगृतगता गिन धा तुन त्रिगृतगता गिन धा तिट त्रिगृतगता अन्नदा तिट क्रदे ता तिट त्रिगृतगता तिट कथा त्रिगृतगता कथा त्रिगृतगता गिन तत्तदा तागिन तागि तिट त्रिगृतगतुन तुन त्रिगृतगता गिन धा तुन त्रिगृतगता गिन धा तुन त्रिगृतगता गिन धा तिट त्रिगृतगता अन्नदा तिट क्रदे ता तिट त्रिगृतगता तिट कथा त्रिगृतगता कथा त्रिगृतगता अन्नदा गिन तागि तिट त्रिगृतगतुन तुन त्रिगृतगता गिन धा तुन त्रिगृतगता गिन धा तुन त्रिगृतगता गिन धा या रचना आम्हाला गुरुजींनी शिकवलेल्या आहेत आणि त्यांचं सादरीकरण गुरुजींच्या समोर सांगितलं तसं डेअरिंग नाही पण अप्रत्यक्षरित्या सादर करण्याचा आता तुमचे गुरुजी बघणार आहेत हे सगळं. नक्कीच. बुवा धन्यवाद. बुवा आज आपण जर बघितलं तर आज सिंधुदुर्गामध्ये सगळ्यात पहिली जी पदवी आहे मृदुंगामधली ती आपण धारण केलेली आहात. याबद्दल प्रत्येक सिंधुदुर्गवासियांना तुम्हाला तुमचा अभिमान आहेच. त्याचबरोबर ऑल इंडिया रेडिओची बी ग्रेड श्रेणी सुद्धा तुम्हाला मिळालेली आहे. त्याचबरोबर आपण भारतीय संगीत कलापीठ केंद्राचे सुद्धा आपण प्रमुख म्हणून या ठिकाणी कार्यरत करत आहात. या सगळ्या क्षेत्रामध्ये एकंदर अनुभव कसा वाटतोय? याबाबत जर सांगायचं झालं तर जेव्हा विशारद झालं म्हणजे सिंधुदुर्गातून सर्वप्रथम विशारद पदवी धारण करणारे आमचे गुरुजी डॉक्टर श्री दादा परब. म्हणजे पखवाजमध्ये विशारद कोणीच नव्हतं आणि त्यावेळी गुरुजींनी हा इतिहास रचला विशारद होण्याचा आणि एक सिंधुदुर्गासाठी मोठा नावलौकिक सिंधुदुर्गाचं सुद्धा यामध्ये झालं. त्यानंतर गुरुजी मुंबईला स्थायिक झाले. गुरुजींच्या नंतर सिंधुदुर्गातून दुसरं विशारद होण्याचा मान मला मिळाला. 2008 साली माझं विशारद झालं पूर्ण पखवाजमध्ये. त्याच्यानंतर बोललो मग अशी की यापुढे काय असतं काय असा एक प्रश्न मनामध्ये कायम असायचा की विशारद झाल्याच्या नंतर इथे प्रवास असतो की अजून काही पुढे आहेत परीक्षा किंवा काय. मग नेमकं काय झालं यावेळी आमच्या कुडाळ आदरणीय श्री राजन माडी सर यांचं साई दरबार कुडाळ अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाचं परीक्षा सेंटर आहे आणि या परीक्षा सेंटरवरती आदरणीय गुरुवर्य डॉक्टर श्री सचिन कचोटे सर कोल्हापूर हे परीक्षक म्हणून त्यावेळी आलेले आणि यावेळी परीक्षार्थी म्हणून माझे विद्यार्थी ओंकार वेंगुर्लेकर चिन्मय माधव म्हणजे यांच्याबाबत जर सांगायचं झालं गौरव पाटकर म्हणजे हे जवळपास आता 12वी इयत्तामध्ये असताना विशारद झालेले विद्यार्थी आहेत. अगदी कमी वयामध्ये मी सांगतो सिंधुदुर्गातून पहिले विशारद होणारे सुद्धा आमचे विद्यार्थी आहेत. तर अशी बरीच नावं आहेत. मी सगळ्यांची राजकुंभार आहे भूषण तानावडे आहे सोहम रावळे आहे प्रत्येकाची नावं आता मी घेऊ शकत नाही एवढी. तर ह्यांच्या परीक्षा सर घेत होते कचोटे सर आणि त्यांच्या परीक्षा घेत असताना कचोटे सर खूप प्रभावित झाले कारण त्यांना अभ्यास वगैरे त्यांनी अभ्यास केलेला होता आणि त्या परीक्षेचा अभ्यास सर्व त्यांनी तपासून बघितला आणि खूप आनंदी झाले सर. आणि मग मला बोलावून घेतलं सरांनी कोणाकडे शिकता वगैरे त्यांनी विचारल्याच्यानंतर. मग म्हणाले तुम्ही काय केलं तर मग म्हटलं माझं विशारद झालेलं आहे. तर म्हणाले विशारद झालं मग पुढे तुम्ही काय केलात की नाही काय प्रयत्न वगैरे. म्हटलं पुढे काय असतं सर मला काहीच माहिती नाही कारण माझे गुरुजी मुंबईला आहेत आणि बाकी म्हटलं यामध्ये क्षेत्रामध्ये मला असं गॉडफादर अजून कोण नाही इथे किंवा मी हे केलं नाही कुठे काय याबाबत विचारणा केलं नाही.
सांगणारे. तर बोलले यामध्ये अलंकार करता येतं, एक सर्वोच्च पदवी आहे पुढे गांधर्व महाविद्यालयाची, आणि यामध्ये जर आपल्याला करता येईल तर बघा. मी तुम्हाला त्या दृष्टीने, मी तबलावादक आहे, मी तबला शिकवतो, पखवाज नाही. पण तुमचा पखवाज ऐकला जेव्हा मुलांचा, तेव्हा वाटलं मनाला की तुम्ही यामध्ये अलंकारमध्ये तुम्ही परीक्षा देऊ शकता असं मला वाटतं एकंदरीत. आणि काही लागलं मार्गदर्शन मी करेन. पण तुम्हाला कोल्हापूरला यावं लागेल यासाठी. म्हटलं एवढ्या लांब कोल्हापूरला, ठीक आहे. मी म्हटलं सर येतो. मग आमच्या गावचे आमचे तबला विशारद श्री अरुणजी केळुसकर सर, त्यांना मी मार्गदर्शक मानतो माझे. मग त्यांना मी बोलून दाखवलं की सर असं असं आहे, आणि त्यांना पण शिकायचं होतं पुढे अलंकारसाठी तबला, ते प्रॉपर तबला वादक. तर बोलले कचोटी सरांकडे मी पण येतो, मग तू आणि मी जाऊया कोल्हापूरला. आणि मी काय फक्त बाकी असं शिक्षण त्यांच्याकडे काही घेतलं, कारण ते तबला वादक. मला गुरुजींनी बऱ्याच सारं विश्वच माझ्या हातात ठेवले, त्यामुळे बाकी असं काही नाही. पण कचोटी सरांनी मला योग्य मार्गदर्शन केलं नक्कीच, आणि मला परीक्षेला बसवलं पुणे गोडसे विद्यालयातून. आणि हे करत असताना मात्र मी आज सांगेन की मी ही गोष्ट कोणालाही कळू दिली नाही की मी अभ्यास करतोय अलंकारचा, मी अलंकार देणार आहे. कारण समजा एखाद्या वेळी बॅड लग्न, समजा आपण कुठेतरी फेल झालो किंवा काय त्याचे वाईट परिणाम झाले, तर उगाच ती आपल्या झाकलीमुळे चावा लागायची. त्यामुळे आपण काय बोलूया नको, कोणाला काय सांगू नको. माझे सहकारी हे दोन्ही कायम असायचे बरोबर, त्यांना सुद्धा कसली कल्पना मी लागू दिली नाही. माझ्याबरोबर कायम असणारी माणसं, काही अडलं तर त्यांना पण विचारायचो मी. पण त्यांना सुद्धा कोणाला सांगितलं नाही की मी अलंकार, कारण हा महासागर आहे आणि यातून पोहायला जमलं तर बरं, नाहीतर आपल्याला गप राहिलेलं बरं असं ठरवलं. आणि त्या दृष्टीने अभ्यास केला. गुरुजींचा अभ्यासाचा मला खूप त्याचा उपयोग झाला. काही वाचनासाठी बरेच मला पुस्तकी ज्ञानसुद्धा भरपूर घेतलं. काही गुरूंकडून मी असं मौखिक मार्गदर्शनसुद्धा मिळालं मला. आणि यातून पहिला टप्पा झाला, अलंकार प्रथम झालो. तरीसुद्धा माझ्या गुरुजींना अजिबात कल्पना दिली नाही मी अलंकार बाबा झालोय प्रथम. कारण अलंकारच्या, आणि तो देखील अभ्यासक्रम, आता जो अलंकारला आहे अभ्यासक्रम, तो 2006चा प्रमाणे केलेला आहे गांधर्व महाविद्यालयाने. आणि माझ्या वेळी त्यावेळी 2013 प्रमाणे गांधर्वचा अभ्यासक्रम झालेला. म्हणजे इतका कठीण पोर्शन तो. शेवटी बऱ्याच शिक्षकांनी गांधर्व महाविद्यालयाकडे विनंती करून तो पोर्शन बंद करायला लावला. कारण हा पोर्शन विशारदलाही नको आणि तो अलंकारचा आहे तोही नको. हा पोर्शन सगळा शिकवायला सुद्धा जड जातोय. त्यामुळे हा पोर्शन बंद करा, जुना पूर्ववत करा. म्हणून गांधर्व महाविद्यालयाकडे त्याची हे केलं आणि गांधर्व महाविद्यालयानंतर तो बंद केला. पण माझं खरंच सांगतो म्हणजे तो 2013च्या अभ्यासक्रमाला मलाच सामोरं जावं लागलं, कळलं का. आणि त्याच्यासाठी एक 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 प्रश्न वाचताना मला खरं सांगू म्हणजे मेंदूमध्ये अशी झिंझिण्या यायच्या. अरे बाप रे, हे काय आहे, कसं आहे. कारण इतकं क्लिष्ट त्यामध्ये अभ्यासक्रम आहे. कोणी पण आज वाचू दे 2013चा अलंकारचा अभ्यास, नक्कीच मला त्याबाबत आपलं मत नोंदवा आपल्या प्रहारच्याद्वारे, नक्कीच सांगतो मी. कारण भरपूर क्लिष्ट अनेक ताल यामध्ये. म्हणजे शंकर ताल म्हणजे कुठचा ताल, शंकर ताल मला किती मात्रेचा ताल तो सुद्धा माहीत नव्हता. हा किती मात्रेचा ताल असेल, कळलं का. त्याचप्रमाणे अनेक विष्णू ताल आहेत, लक्ष्मी ताल आहेत. यामध्ये वादन होतं, 18 मात्रा 17 मात्रा शिखरला तर मंची प्रदर्शन होतं. म्हणजे असे अप्रचलित ताल होते ज्याचा अभ्यास माझा काहीच नव्हता झालेला. पण त्यातून थोडं 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 थेंबे थेंबे तळे साचे. गुरुजीने दिलेलं तर इकडचं तिकडं केलं, सगळं काय ते पॅटर्न एक वेगळा बसवला आणि त्याच्यानंतर मग तयारी केली. अलंकार पूर्णची केली, अलंकार पूर्ण देखील दिली वगैरे, काही कोणाला बोललो नाही. ह्यांना साधारण कुठेतरी डाऊट आलेला, खडपकर आणि कातुणकर. आणि मी त्यावेळी गोडसे केंद्र पुणे, या पुणे केंद्रातून दिलं आणि मी परीक्षा देऊन आलो माझी प्रॅक्टिकल. त्यावेळी यांचा मला फोन आला, कुठे आहात, काय तुम्ही त्याने इकडे काय सांगितलं, काहीतरी वेगळं सांगितलं होतं. नाही नाही, हे पुण्याचं दिसतंय तिकडे आम्हाला लोकेशन, हे सांगताय. ह्यांना कुठेतरी जरा कोणीतरी घरातून आमच्या कळलं काय माहीत नाही मला, पण यांना कळलेलं थोडंसं नंतर. म्हटलं कोणाला बोलू नका. माझ्या गुरुजींना सुद्धा आधी म्हटलं मी पास होतो का नापास होतो ते बघतो, नंतर म्हटलं मी स्वतः गुरुजींना फोन करेन, पण आत्ता म्हटलं कोणाला बोलू नका एवढ्यात. आणि त्यानंतर झालं. आणि नंतर रिझल्ट जेव्हा लागला तेव्हा रिझल्ट पाहिला की अलंकारमध्ये मी पूर्णामध्ये सुद्धा पास झालो.
आणि त्यावेळी माझ्या गुरुजींना सरप्राईज दिले. गुरुजी म्हणतायत मला, काय रे अलंकार खुर्ची प्रथम झाली का आता? म्हटलं नाही, पूर्ण झाली. नाही, पूर्ण कधी दिली? म्हटलं प्रथम दिली होती, 1 वर्ष मध्ये गेलं. आणि त्याच्यानंतर म्हटलं भारी काय त्या केलंस. खूप म्हणाले, मनाला आनंद झाला. आणि गुरुजींना खूप म्हणजे खूप हर्ष झाला त्यावेळी, कळलं का. म्हणजे सरप्राईज होतं गुरुजींसाठी. आणि ते खरंच गुरुचरणी म्हटलं सर्व ठेवलंय मी माझं. आणि असा प्रवास माझा अलंकारचा झाला. आणि दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे त्या गोडसे विद्यालयातून त्या सर्व विद्यार्थ्यांमधून सर्वोत्तम छात्र म्हणून माझी निवड झाली अलंकारसाठी. आणि नंतर मला गांधर्व महाविद्यालयाच्या वाशीमध्ये परफॉर्मन्ससाठी सुद्धा बोलवलं गेलं आपल्या मंडळामध्ये. आणि ही खूप मोठी गोष्ट होती आणि हे सर्व गुरुजींचं श्रेय आहे. त्याच्यानंतरचा प्रवास पुढे करताना कचोटे सरच आदरणीय मला बोलले, सर की अलंकार झाला, आता पुढे आकाशवाणीला वगैरे कधी ट्राय केला का? म्हटलं नाही हो, आमच्या सिंधुदुर्गात अजून आकाशवाणी कोण नाही जाव का? ते म्हटलं आमकं नाही काय तेवढं काहीच म्हटलं माहीत नाही. ते म्हटले करा तुम्ही ट्राय. ते आपली सांगलीला केंद्र होते तेव्हा जवळ. तर बोलले मी तुम्हाला पत्ता देतो, त्या पत्त्यावर तुम्हाला जावं लागेल, जाऊ शकता का? तर म्हटलं जातो, बघू. मग सांगली आकाशवाणीला तिथे गेलो. आणि मग तिथे माझी ऑडिशन पहिली त्यांनी घेतली. बोलले तुम्ही डायरेक्ट ग्रेडसाठी अप्लाय करा, तुम्हाला बी मिळू शकते, सी नक्कीच मिळणार नाही, कारण बीच्या नंतर पुढचा टप्पा करायचा आहे. तर त्या दृष्टीने मग मला त्यांनी पुढे रत्नागिरीला पाठवलं. तिथे माझी ऑडिशन झाली आणि मला आकाशवाणीची बी ग्रेडसुद्धा मिळाली. आणि हे सर्व दोन्ही गुरूंचे आशीर्वाद आहेत. आता भारतीय संगीत कलापीठ जर सर बोलला आपण, तर जसं गांधर्व महाविद्यालयामध्ये आता विशारद अलंकार, आता मुलं जवळपास आता माझी म्हणजे जवळजवळ 50च्या वर विशारद आहेत आज जिल्ह्यामध्ये झालेले पखवाज माझ्या विषयामध्ये, मृदंग विषयामध्ये. अलंकार आता होतीलच थोड्या दिवसामध्ये. तसंच आम्ही दिल्लीच्या कार्यक्रमाला गेलो होतो. श्री श्री रविशंकर यांचं आर्ट ऑफ लिव्हिंग कार्यक्रम होता. यावेळी आपले भारताचे पंतप्रधान आदरणीय श्री मोदी सर उपस्थित होते. यांच्या कार्यक्रमाच्या वेळी तिथे माझे मित्र यांची भेट झाली आणि त्यांनी मला या भारतीय संगीत कलापीठाविषयी सांगितलं की असं असं आहे. हे वारकरी सांप्रदायिक पद्धतीने, जसं आपण गांधर्वाच्या शास्त्रानुसार परीक्षा देतो तसं वारकरी संप्रदाय आपला मोठा आहे. वारकरीमध्ये आम्ही सगळे मृदंग वादक आहोत. मग तुम्ही जर वारकरी संप्रदायाचं एखादं केंद्र घेतलात, परीक्षा केंद्र, तर तुम्हाला त्यातून भजनी बुवा जे आहेत गायक, कारण भजनी बुवा प्रॉपर जेव्हा क्लासिकल शिकणारा असतो तो गांधर्वाच्या परीक्षा देऊ शकतो, विशारद होऊ शकतो, डिग्री घेऊ शकतो. पण आपल्याकडे कोकणामध्ये भजनी बुवा भरपूर आहेत. मग भजनी बुवांसाठी अत्यंत व्यासपीठ आहे, चांगलं व्यासपीठ आहे. म्हणजे त्यातून ते आपलं भजन करताना सुद्धा विशारद पदवी मिळू शकतात चांगल्या प्रकारे थोडा अभ्यास केला तर वारकरी पद्धतीनुसार. आणि म्हटलं चालेल नक्की सर, आपले काय असतील तर मला त्याबाबत रूल सांगा किंवा काय. मग याचे संस्थापक आहेत प्राध्यापक श्री राहुल आघाडे सर, संभाजीनगर. मग त्यांनी माझं ओळख त्यांच्याशी करून दिली आणि ते बोलले की सिंधुदुर्गसाठी केंद्र आपण सावंत सरांकडे देणार आहोत आणि मी त्यांना ओळखतो आणि ते नक्कीच यामध्ये केंद्रामध्ये आपल्याला चांगलं आपल्याला हे मिळतील, कलाकार भेटतील आपल्याला. त्या दृष्टीने मग आपल्या सिंधुदुर्गाचं जे भारतीय संगीत कलापीठ केंद्र आम्हाला मिळालं आणि त्यातून आज हे बघा आता अमित भाऊ आपल्या समोर आहेत. हे आता उपांत्य विशारद दिलेली आहे, म्हणजे भजन करत आहेत. आता समोरच आपल्या समोर आहेत म्हणून सांगितलं मी. तर भजन करता करता हे तसेच राहिले असते थोडक्यात. म्हणजे एक बाबा एक पदवीचं जे प्रमाणपत्र असतं तर त्यांना आता भजनातून सुद्धा मिळणार आहे. ह्या गोष्टी आहेत. आता अतुलजी सुद्धा तबला पखवाज वाजवतात गांधर्वप्रमाणे, ते सुद्धा परीक्षा देत आहेत, सूरज सुद्धा देत आहेत. मी सुद्धा आता माझी उपांत्य विशारद दिली, कळलं का, कलापीठाची. खडपकर सुद्धा दिलेली आहे. म्हणजे काय होतं सांगा, यातून सुद्धा आपल्याला भारतीय वारकरी संप्रदायाचा जो पुढे आहे त्याच्यामध्ये आपण एक हिस्सेदार होऊ शकतो नक्कीच, अगदी समर्थपणे. आणि सर्व भजनी कलाकारांनी, भजनी बुवांनी, त्याचप्रमाणे पखवाज वादक, तबला वादक जे आहेत त्या सर्वांनी गांधर्वप्रमाणे या भारतीय संगीत कलापीठाकडे सुद्धा यावं. त्याचं सुद्धा आपल्याला बेनिफिट चांगला मिळेल हे 100%. बुवा खरं तर हा प्रवास संपूर्ण असाच वाटतो, पण प्रत्येकाला वेळेची मर्यादा असते आणि त्यामुळे कुठेतरी थांबणं हे गरजेचं आहे. आपण अंतिम जो शेवट करता तो शेवट सुद्धा तुमचा संगीतमय अपेक्षित आहे आम्हाला.
तत्पूर्वी फक्त एक शेवटचा प्रश्न विचारतोय की तुम्ही म्हणजे सर्वसामान्य चहाच्या दुकानावर काम करणारा मुलगा ते आज अलंकार पदवी धारण करणारे महेश सावंत अशा प्रकारचा जो तुमचा दीर्घ प्रवास झालेला आहे, या प्रवासामध्ये अनेक अडथळे आले, त्या अडथळ्यांच्या छातळावर पाय ठेवून आज महेश सावंत यांचं नाव अगदी प्रकाशमय झालेलं आहे. अनेक ठिकाणी तुम्हाला मानणारे लोक आहेत. तुम्ही तुमच्या गुरूंबद्दल असलेला विश्वास आम्हाला प्रत्येक शब्दामध्ये दिसतोय. तो विश्वास प्रत्येकाने आपल्या गुरुबद्दल ठेवला पाहिजे. खरं तर भजन संस्कृतीत विशेष करून आपण जेव्हा 2020 डबल बारे किंवा इतर ज्या काही गोष्टी बघतो, जे आपण या ठिकाणी त्याची चर्चा केली नाही, त्या ठिकाणी सुद्धा अशा प्रकारचं गुरुचं पूजन भजन किंवा त्याच्यावर निष्ठा ठेवूनच ते करणं गरजेचं आहे. जरी ते 2020 असो किंवा डबल बारी असो, ते त्याला बेस आहे, तो भजनाचा आहे, तो आपल्या वारकरी संप्रदायाचा आहे, हे जाणीवपूर्वक या ठिकाणी लक्षात ठेवा. आणि त्यामुळे बुवा मला तुम्हाला शेवटचा प्रश्न हा विचारायला आवडेल की आज तुम्ही या म्हणजे उच्चतम शिखरावर आहात, तुम्ही काय सल्ला द्याल तुमच्या या सगळ्या भजन रसिकांना, भजन वादकांना म्हणा किंवा इतर सगळ्यांनाच? अगदी खरं सर, एवढंच सांगेन की हा भक्ती मार्ग आहे. मला असं वाटतं एक एकदा थोडंसं मी अध्यात्मिकडे जर बघितलं तर कुठेतरी आम्ही स्वर्गलोकीचे गंधर्व असू, सगळे कलाकार म्हणजे भजन कलाकार असू दे, वादक कलाकार असू दे, आणि म्हणून आम्हाला या भूतलावर परमेश्वराने सेवा करण्याची, जशी आपल्या संगीताची सेवा करताना तुम्ही रसिक श्रोता मायबापांची सेवा करा, त्याच्यातून प्रबोधन करा, त्याच्यातून आध्यात्मिककडे सर्व लोकांना एकत्रित आणा, त्यांच्यातून दुःख क्लेश असतील ते दूर करा आणि यातून सात्विक भाव निर्माण करा, यातून चांगली पिढी घडवा. अशा अनेक कारणाने आम्हाला परमेश्वराने या जन्माला पाठवले नरदेही. खरं सांगतो, आणि हेच सर्वांनी जर जपलं तर आणि सांगण्यासारखं असं वेगळं काहीच नसेल सर्वांना. कारण आज हेवे दावे करून एकामेकामध्ये कमीपणा बघून, कारण दुसऱ्याची आपण ऐकत आलो की दुसऱ्याची कुचेष्टा करून कधीच आपली प्रतिष्ठा वाढत नसते. त्यामुळे मोठेपण हे मागून मिळत नसतं, त्यासाठी प्रत्येकाला कर्तृत्व सिद्धच व्हावं लागतं. आणि यातूनच परमेश्वराची साथ आणि महत्त्वाची म्हणजे गुरुकृपा. ज्यावेळी तुमच्यावर निस्सीम गुरुकृपा राहील, परमेश्वराचा वरदहस्त नक्कीच त्यावेळी असणार आहे. आणि याकडे सर्वांनी प्रवास करताना चांगलं प्रबोधन करूया समाजाला. आज बघा, या वेगवेगळ्या या डिजिटल क्रांतीमधल्या युगामध्ये सुद्धा हरिनामाच्या या पंथामध्ये आणूया. आपल्या हातून अनेक कलाकार जन्माला यावेत, पुढची पिढी समृद्ध व्हावी, हे नक्कीच आहे. आणि यासाठीच आपला हा जन्म आहे. हे जर प्रत्येकाने ओळखलं तर नक्कीच आपण सर्व एकत्र येऊ, एका छताखाली येऊ, एक विचार सर्वांचे राहतील आणि यातून जी ऊर्जा असेल, जी सात्विक जो भाव असेल, तो परमेश्वरापर्यंत आपल्याला नक्कीच मोक्षाला नेणार आहे. एवढंच सांगेन. बुवा धन्यवाद. खरं तर आपण बोलता बोलता सहज सांगितलं की आम्ही स्वर्गलोकीचे गंधर्व आहोत. या सगळ्या स्वर्गलोकीच्या गंधर्वाच्या पंक्तीला मला बसण्याचं भाग्य या प्रहारने दिलेलं आहे आणि त्यामुळे मी प्रहारचं सुद्धा या ठिकाणी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. विशेष करून वायगणकर सर असतील, कुलकर्णी सर असतील, त्याचबरोबर माझे सहकारी मग आमचे सिद्धेश सावंत असतील किंवा शुभम असतील, आता त्यांच्याबरोबर नव्याने जोडीला आलेले त्यांचे नवीन दमाचे सहकारी असतील, राजाराम धुरी असतील, आणि सगळीच प्रहारच्या टीमला मी या ठिकाणी धन्यवाद देतो की या गंधर्वांच्या पंक्तीला तुम्ही मला नेऊन बसवण्याचं महत् भाग्य तुमच्या प्रहारमुळे मला लाभलं. बुवा मी पुनश्च एकदा आपले, त्याचबरोबर या ठिकाणी अमित उमळकर आहेत, त्याचबरोबर दत्तप्रसाद खडपकर आहेत, अतुल उमळकर आहेत, त्याचबरोबर सुरेश पालव आहेत, संकेत महापणकर आहेत आणि अतुल गवस आहेत, त्यांचं सुद्धा या ठिकाणी मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आपल्याकडून याही पुढे अशीच भजनाची, त्याचबरोबर परमेश्वराच्या नामस्मरणाची सेवा घडो. आपल्याकडून चांगले विद्यार्थी सातत्याने घडो. सिंधुदुर्गाचंच नाही तर महाराष्ट्राचं नाव सुद्धा आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचवण्याची ताकद या परमेश्वराने तुमच्या हातामध्ये, तुमच्या वादनामध्ये आणि तुमच्या मृदंगामध्ये देवो, अशी या ठिकाणी परमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो. आणि मी आपला निरोप घेतो. हा निरोप घेत असताना शेवट गोड व्हावा हीच आपल्या चरणी प्रार्थना. नक्कीच धन्यवाद देतोय आणि आभार मानतोय. सुरुवातीला वादनाची सांगता आपण संगीतमय करूयाच या मुलाखतीची, पण खरोखर प्रहार डिजिटल आपण द्वारे, या चॅनलद्वारे अनेक व्यक्तिमत्व ज्यांना आम्ही आपल्या मुलाखतीमध्ये मधून अनुभवलं, त्यांच्याविषयी आता आदरणीय अण्णा तुकाराम गावडे असतील, दशावतार कलाकार, म्हणजे एकेकाचा जीवन प्रवास आपण जो उलगडला, त्याचप्रमाणे भजन महर्षी
अनेक आमचे भालचंद्र किर्लोस्कर भाऊ असतील त्यांची मुलाखत आपण घेतली, माझे गुरुजींची सुद्धा आपण मुलाखत घेतली, त्याचप्रमाणे अनेक भजनी कलाकारांच्या वादकांच्या आपण मुलाखती घेतल्या. खानोलकर सर खरंच म्हणजे आपणासारखे कोणतरी परमेश्वराचे दुवे आहेत, म्हणजे या संगीत क्षेत्रासाठी जोडलेले. नाट्य क्षेत्रावर आपलं तर लेखन म्हणजे अवर्णनीय. मी प्रत्येक लेख सरांचा वाचतो, त्याच्यातून नक्कीच प्रबोधन घेण्यासारखं भरपूर असतं. या आदर्शवादी बनण्यासाठी कलाकाराला तो दशावतार असू दे ना तर संगीत क्षेत्रातला असू दे, कळलं का. त्याचप्रमाणे आमचे राजाजी सामंत सुद्धा खरंच म्हणजे त्यांचं सुद्धा आम्हाला निवेदक उत्कृष्ट आपण हे करतो. आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला खानोलकर सर आहेत, राजा सामंत सर आहेत, म्हणजे सगळ्यांच्या आम्हाला प्रेरणा आहे. आणि तुमची ही प्रेरणा नक्कीच सर्व कलाकारांना भविष्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे मिळो अशी परमेश्वराचरणी प्रार्थना करतो. तसंच प्रहाराने आम्हाला इथे व्यक्त होण्याचं आणि थोडंसं सांगतिक या गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने प्रवास करण्याची संधी दिली, त्याबद्दल मनपूर्वक आम्ही श्री जगन्नाथ संगीत विद्यालय सदैव ऋणी आहोत. आता या कार्यक्रमाची सांगता आपण एक पंचदिवसाची परण घेऊया. आणि महाराष्ट्राची ढोलकी, आपल्या समोर ढोलकी वादक आहेत, मगापासून म्हणतायत कधी आपला नंबर येईल, थोडीशी ढोलकी वाजवायची आहे. तर म्हणलं कारण खूप मोठे महान कलाकार आहेत, सिंधुदुर्गाचे ढोलकीपटू म्हणून त्यांची ओळख आहे. असे आमचे दत्तप्रसाद उर्फ बाबू खडपकर. आणि एक पंचदिवसाची परण घेतो मिश्र जातीमध्ये माझ्या गुरुजींनी शिकवलेला, आणि माझ्या गुरुजींना आदरणीय कैलासवासी पंडित मारुतीबा कोर्डीकर सर यांनी शिकवलेला. जमेल तसं थोडं सादरीकरण करण्याचा प्रयत्न करतो. आणि ढोलकी सोलो आणि एक प्रणामाधाची तियही करून आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. 4 मात्रा घ्या. मिश्र झाले धागे तिट धागे पुढे लय वाढून जाते. धागे तिट धेत दिन दिन धेत धा दिट दिटा दिकिट धातक धडगन कत कत तिट कतिट तार कतिट तिट कता कतिट तिट कता कतिट तिट कता कतिट तार कत दगन ग तुन्न धा दिन दिनक धा दिन दिनक दागित तुन्न दागे तिट तुन्न दाकिन पंच गणपती पंच पांडव नट नारायण नट नरेहर पुष्प चंदन मुकुट झगन ग पुनित धागे नागे पुनित धा कृतक तंत्र मंत्र जपति गणपति फणित धा कृतक फणित धा गति नाथ अपरंपार गति लेख नित नित धत्त धड़ धड़ धत्त जम धड़ जगन धड़ता तंग तड़ तड़ नगन नग तिट धागिन धागे तिट धा दुर्गे दुर्गति नाशिनी दल असुर दल दल सुर मिलित शुंभ शुंभ न काट मार तान गावत तनक मीर भुवन त्रिभुवन जयति जय जय जयति जय जय जयति जय सकल निर्भय ज्ञान गाव ताल दय 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 मृदंगन तक दिड़क नक दिंधा दिड़क नक दिंधा दिड़क नक दिंधा धागे तिट धागिन धागे तिट धेत दिन दिन धेत धा तिट तिटा तिट धातृक धड़क कत कत तिट कतिट धातृक कत तिट कता कतिट तिट कता कतिट तिट कता कतिट कत दगन ग तुन्न धा दिन दिनक धा दिन दिनक धागे तिट तुन्न धागे तिट तुन्न धा पंच गणपति पंच पांडव नट नारायण नट नरेहर पुष्प चंदन दगन ग पुनित धागे नागे पुनित धा कृतक तंत्र मंत्र जपति गणपति फणित धा कृतक फणित धा नाथ अपरंपार गति सदेक नित नित दत्त धड़ धड़ दत्त जम धड़ जगन धड़
गंग तड तड नगन नगतिट धागिन धागितिट धा दुर्गे दुर्गती नाशिनी दल असर दल दल सुर मिलित शुंभ शुंभन काठ मार पतान धावत तन कमीर भुवन त्रिभुवन जयति जय जय जयति जय जय जयति जय सुर सकल ज्ञान गावत ताल दय 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 मृदंगन तक्क दिंगन दिरिगन कदिंदा दिरिगन कदिंदा दिरिगन कदिंद क्या बात है
बुवा नमस्कार. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. आपण सुंदर मृदुंगमय अशा प्रकारचा शेवट या समारोप या मुलाखतीचा केलात. आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी आलात. गुरुपौर्णिमेच्या या पवित्र सणा दिवशी किंवा पवित्र या दिवशी तुम्ही आपल्याला खऱ्या अर्थाने प्रहारला पवित्र केलात. पुनश्च एकदा आपल्या गुरुतत्वाला अर्थात आपल्या सगळ्यांच्याच गुरुतत्वाला मी नमस्कार करतो. आपल्या सगळ्यांना प्रहारच्या वतीनं गुरुपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आपली रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.